नमस्कार. तसंच सुजय मॅडम, तुम्हालाही नमस्कार आणि सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. तर आज अष्टक वर्ग ज्योतिषीय पद्धत घेणार आहे, शिकवणार आहे. तर अष्ट म्हणजे 8, वर्ग म्हणजे दृष्टिकोन आणि प्रत्येक पत्रिकेत लग्न आणि 7 ग्रह असे 8 संवेदनशील आणि प्रारब्ध दर्शक बिंदू डेस्टिनी पॉइंट जे असतात. मूळ तसेच गोचर ग्रह लग्न ते वेळेपर्यंत प्रत्येक भावाला तसेच रवी ते शनी या 7 ग्रहांना किती शुभाशुभ बिंदू आहेत ते या पद्धतीमध्ये सांगितले जाते आणि त्यावरून भविष्य पद्धत सांगितली जाते. अष्टक वर्ग म्हणजे ग्रहांच्या शुभाशुभत्वाचा समतोल विचार करण्याची तसेच ग्रहांचे बळ अचूकपणे काढण्याचा एक म्हणजे विश्वासार्ह म्हणजे अर्थपूर्ण बहुमोल असं गणितीय शास्त्रीय पद्धत आहे ही. आणि ही एकच पद्धत वापरली तरी चांगल्या पद्धतीने कळतं असं असा हा चांगला विषय जो आहे तो सर आज आपल्याला शिकवणार आहे. तत्पूर्वी माझा उद्या ज्योतिषाचा कुंडली वाचन हा क्लास सुरू होणार आहे. मंगळवार आणि गुरुवार संध्याकाळी 7 वाजता 7:30 वाजता. त्यामध्ये गणिती भाग पण असेल आणि कुंडली वाचन हाही भाग असेल. तर कोणाला इच्छुकांनी जे इच्छुक आहेत त्यांनी माझ्याशी संपर्क करावा आणि सर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही सुरुवात करावी या विषयाची. थँक्यू धन्यवाद सर. मॅडम. धन्यवाद धन्यवाद. पहिल्यांदा चव्हाण मॅडमने स्वागत केलेलं आहे, तर त्यांचं स्वागत आहे. नमस्कार. इत्यादी सर्व मंडळी जे आहेत त्याच्यामध्ये कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, त्याच्यानंतर सर्व कुलकर्णी आहेत. तर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आज आपण एक वेगळाच विषय आहे तो घेणार आहोत. तर त्याच्यातून एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला थोडासा समजायला विलंब लागेल, पण तरी सुद्धा तिथे व्यवस्थित जर तुम्ही हे केलं तर ते सोपं आहे, असं काही एकदम कठीण नाही. आता पत्रिका मॅडम लावतील आणि ती पहिला तारीख लावतील. तुमच्याकडे सुद्धा तुमच्या तारखेवरून पत्रिका बनवू शकता. जर काही राहिलं तर त्याच्यामध्ये आपण प्रश्न उत्तर घेऊ. पण आता हा जो डिटेल्समध्ये आपला अभ्यासक्रम सुरू झालेला आहे तर तो बराच काळ चालेल, कारण का तुम्हाला पूर्णपणे जे ग्रहांचं स्पष्टीकरण आहे, ग्रह कसे बिंदू देतात किंवा फळ देतात, तर त्याच्याबद्दलचा जो लेखाजोखा जो आहे तो आपण विचार करणार आहोत. तरी सुद्धा त्यामध्ये कोणाला जर काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील, अगोदर जर काही समजलं नसेल तर तरी सुद्धा त्या ह्याच्यावरती आपण चर्चा करू आणि चांगलं शिकायला मिळेल अशी मी आशा बाळगतो. पण तुम्ही मध्ये जरा माईकची थोडीशी काळजी घ्यावी. उगाच काहीतरी भलतसलत चालू करू नये. प्रश्न समजला नसेल तर व्यवस्थित विचारणे, अवश्य विचारणे, त्याच्यामध्ये काही हरकत नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. काही मंडळी राहिली असतील चुकीने तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आता मॅडम पहिल्यांदा पत्रिका लावा तुम्ही. हो, तारीख लागतंय. हो. लावा. तारीख लावा. बघा, तारीख आहे 21 मार्च 1975. रात्री 8:45 जन्म आहे, मुंबई. कळलं का? 21 मार्च 1975 रात्री 8:45 मुंबई. लिहून घ्या तुम्ही. आणि जातक पुरुष आहे. हम्म बर. आता कुंडली लावा मॅडम. लावते. कृपया कुंडली जरा लिहून घेणे कोणीतरी, म्हणजे काही प्रश्न विचारताना आपल्याला त्याचा लाभ होईल. तूळ लग्न आहे, त्याच्यामध्ये धनस्थानात राहू नेपच्यून विचार करायचा नाही. मंगळ चतुर्थात आहे, बुध पंचमात आहे, सूर्य षष्ठात आहे, सप्तमात शुक्र आहे, भाग्यामध्ये चंद्र शनीची युती आहे. असे हे 8 ग्रह झालेले आहेत. 7 ग्रह झालेले आहेत बघा तुम्ही. 2 गुरु 3 सूर्य आणि 4 गुरु 5. षष्टात आहेत. हा. सूर्य आणि आणि गुरु पण आहे ना, हा, षष्टात. हा. मीन राशीला आहे, तो दिसत नाही ते हो मॅडम. हो हो हो. मला दिसत नाही. हा हा आहे. झाले सगळे आता. बर. आता हे लक्षात ठेवणे, कुठेतरी पत्रिका उतरवून ठेवणे, पत्रिका उतरवून घेणे.
हं? तूळ लग्न आहे, हा लक्षात घ्या. कळलं? बर. आणखी दुसरी विनंती की कोणीही महागड्या क्लासला फसू नये. आमचे सगळे क्लास माझे तर विनामूल्य असतात, पण चव्हाण मॅडमचे पण स्वस्त क्लास आहेत. कुठेही जर तुम्ही क्लास जॉईन करणार असाल तर त्या ठिकाणी पहिला लेक्चर ऐकणे, 1 महिन्याचीच फी भरणे, पूर्णपणे फी भरू नये. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की काय शिकवलं जातं. असे हे सगळे ग्रह लिहून घेतलेत ना तुम्ही. आता मॅडम तक्ता लावतील, तर तूळ लग्न लक्षात ठेवणे आणि इत्यादी ग्रह सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजेत. पण पहिल्यांदा जे इंट्रोडक्शन्स आहे ते असं आहे की त्याच्यामध्ये कसे बिंदू आले आणि कसा आपल्याला पुढे पुढे जाऊन त्याचं हे करायचं विश्लेषण. तर मॅडम तो एक तक्ता लावा, त्याच्यावरती आपण पुढे चर्चा करू. कोणतं लावायचंय सांगा ना. लग्न लावलं तर चालेल, पहिला सूर्य लावा. हा सूर्य. ठीक आहे. आणि ऐका ना, आपली मीटिंग लॉक आहे का? त्या गीता सावंत मॅडम मला मेसेज करतायत की मला आत येता येत नाहीये. नाही, लोक वेळेवर येत नाही तर काय करू मी सांगा. नाही, मला बघता येत नाही, पण इथून फक्त दिसतोय, कारण मी फोनला नाही हात लावू शकत ना, आपलं शेअरिंग चालू आहे त्यामुळे. बरं बघा, तर ठीक आहे. ठीक आहे, फुल फुल जातो मी. हा. हा. बर. वायफायवरच आहे रे, डेटा नाहीये माझ्यावरती रिचार्ज. जरा कृपया वैयक्तिक आवाज बंद करणे. कर मॅडमचा आवाज चालू आहे. सर हे बघा, हे सण भिन्नाष्टक लावले, बरोबर आहे ना? हो हो हो. बर. आता इथे लक्ष द्या व्यवस्थित. बघा, इथे हे जे भिन्नाष्टक आहे ते सूर्याचं भिन्नाष्टक आहे. इथे वरती राशींचे नंबर्स आहेत, म्हणजे मेष पासून ते मीनेपर्यंत. आणि खाली जे आहेत, यश म्हणजे हाऊस, म्हणजे तूळ लग्न जे आहे ते प्रथम स्थानामध्ये आहे असं लक्षात ठेवायचं. तूळ लग्न जे आहे ते प्रथम स्थानामध्ये आहे, लक्षात ठेवायचं. अशा तऱ्हेने रांगेमध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. कळलं का? आता हे लग्नाचं म्हणजे सूर्याचं भिन्नाष्टक आहे. सूर्याचं भिन्नाष्टक हा अष्टक वर्गाचा ऍडव्हान्स क्लास असल्यामुळे ही मांडणी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. आणि हे कसं आलं तर सूर्याला भिन्नाष्टक वर्गामध्ये आपण शनी, गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र, बुध, चंद्र अशा तऱ्हेने सिक्वेन्स घेतलेली आहे. खालच्या बाजूला एकदम लग्न असेंडेंट म्हणून ASC हा तुमच्या डाव्या हाताला जो भाग लावलाय तो दिसतो. आता शनी सगळ्यात पहिलं वर का? कारण का की आकाशामध्ये शनीची कक्षा सगळ्यात शेवटची आहे आणि सूर्यापासून तो त्या ठिकाणी आपण बघितलं तर सूर्यानंतर मंगळ, मंगळनंतर गुरु, गुरुनंतर शनी, तसंच शुक्र, बुध, चंद्र अशा तऱ्हेने कक्षांची मांडणी केलेली आहे. आता हा भाग राहिला तर तिथे शनीला मेष राशीमध्ये साईन साईन नंबर 1 मेष राशीमध्ये 1 गुण मिळालेला आहे. वृषभेमध्ये गुण मिळालेला नाही, म्हणजे शनीने गुण दिलेले नाहीत. मग मिथुनेला 1 गुण आहे. 4 गुण जे आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला दशम स्थानाला मिळालेले आहेत, म्हणजे कर्क राशीला. तूळ लग्नाला दशम स्थान हे कर्क राशीचं षष्ठ स्थानामध्ये दशम स्थानामध्ये येतं. कळलं का? त्यानंतर सिंह राशी जी आहे ती लाभात आहे, तिला 0 गुण आलेले आहेत. कन्या राशीला 1 गुण आलेला आहे, ती 12व्या स्थानामध्ये आहे. लग्नाला 0 गुण आलेले आहेत, कारण ते प्रथम स्थान दिलेले बघा तिथे. धनस्थानाला 0 गुण आहेत, तृतीय स्थानाला 1 गुण आहे. आणि 10वी राशी म्हणजे मकर राशीला त्या ठिकाणी शनीने 1 गुण दिलाय. मीन राशी ही जी आहे ही त्या ठिकाणी षष्ठ स्थानात आहे, त्याला 1 गुण आहे. असे करून पूर्णपणे सूर्याच्या भिन्नाष्टकामध्ये 8 गुण जे आलेले आहेत समांतर बघा तिथे, ते त्या ठिकाणी तुम्हाला शनीने दिलेले गुण किंवा शनीला मिळालेले गुण असा विचार करायचा असतो. आता पुन्हा खालच्या बाजूला गुरु आहे,
तिथे तूळ राशीला 0 गुण आहेत, वृश्चिकेला 0 आहेत, धनुला 0 आहे, मकरेला 1 आहे. म्हणजे त्या ठिकाणी राशी जी आहे ती मेष आहे, वृषभ आहे, मिथुन आहे, कर्क आहे. कर्क रास म्हणजे दशम स्थान, प्रथम स्थान म्हणजे तूळ रास. कळलं का? मग आता त्या ठिकाणी पहिला गुण मिळालेला आहे तो कुठल्या ह्याला, मिथुन राशीला मिळाला आहे. आणि मिथुन राशी कुठेशी आहे तर नवम स्थानामध्ये. दशम स्थानामध्ये कोणती रास आहे? कर्क आहे. त्याला कर्क. तर त्याला 1 गुण आहे. नाही, गुरुने गुण दिलेलाच नाहीये. गुरुने दशम नाही स्थानाला दिलेला. दिलाय ना सर, बघा ना. हा, 1 गुण दिलाय. हा, दशम पासून नवम. सुरू असे, अगोदर सगळे 0 0 0 आहेत. हा, हा, मासं जर तुम्ही राईंशीर गेलात तर त्या ठिकाणी सूर्याच्या भिन्नाष्टकामध्ये गुरुला. तिथे गुरुला फक्त 4 गुणच आलेले आहेत. होय. त्यानंतर मंगळाला असंच आपण पुढे गेल्यानंतर प्रथम म्हणजे साईन नंबर 1 म्हणजे मेष, स्थान क्रमांक 1 म्हणजे तूळ, असं करत मंगळाला 1 गुण, परत 0 0, परत 1 गुण, परत 1 गुण, 1 गुण, 1 गुण, 1 गुण, 0 1 1, असं करून 8 गुण आलेले आहेत मंगळाला. आता हे 8 गुण कोणाला आले तर सूर्याच्या भिन्नाष्टकामध्ये मंगळाला 8 गुण मिळालेले आहेत. होय. मग आता आपण बघितलं तर गुरुला कमी मिळाल्यात. त्यानंतर सूर्याला सूर्याच्या याच्यामध्ये सूर्याने किती गुण दिल्यात 8. तर साईन नंबर 1 म्हणजे तूळ, साईन नंबर 1 म्हणजे तूळ. कळलं का? म्हणजे हाऊस नंबर 7. बरोबर आहे? हो हो 7 7 लिहिलं, 5 आणि 2 7, हाऊस नंबर 1. हो. हा, मग आता त्या ठिकाणी सूर्याने 1 गुण दिलाय, परत 0 आहे, परत 1 आहे, परत 0 0 1 1 1 1 1 0 आणि 1, असे एकूण 8 गुण मिळाले सूर्याचा भिन्नाष्टकामध्ये सूर्याने. मग शुक्र 3 गुण आहेत, बुध 7 गुण आहेत, त्याच्यानंतर चंद्र 4 गुण आहेत आणि लग्नाला 6 गुण आलेले आहेत. अशा तऱ्हेने हे जे गुण दर्शवलेले आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला वरती साईन म्हणजे काय आहे तर त्या ठिकाणी रास ना. 1 रास हा. आणि हाऊस जे आहे ते कोणाचं आहे तर तुळेचं आहे. कळलं? हं. हा, म्हणजे तूळ रास आहे ती आणि साईन 1 आहे. कळलं का? मग अशा वेळेला एकूण ऑल टुगेदर गुण किती आले बघा. हे जे सूर्याला गुण प्राप्त होतात तर ते मागच्या वेळेला मी चार्ट पाठवला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला 48 गुण आलेले आहेत बघा. आले? होय दिसते होय तुम्हाला? आहेत. 48, बरोबर आहे. म्हणजे कुठे कमी कुठे जास्ती करून आता आपण जर पाहिलं तर एक साईन तूळ रास म्हणजे प्रथम स्थान, बरोबर आहे. प्रथम स्थान तूळ रास, एकूण गुण 5. बघा इथे धनस्थानाला 0 गुण आलेले आहेत. कळलं? होय सर. प्रथम स्थानाला 5 होय गुण. सर, कळलं. हा, धनस्थानाला 0 गुण म्हणजे वृश्चिक रास, तृतीय स्थानाला 3 गुण, चतुर्थ स्थानाला 5 गुण, पंचमाला 4 गुण, षष्टाला 5 गुण, सप्तमाला 4 गुण, आठव्याला 5 गुण, 9व्याला 4 गुण, मग 10वं जे आहे तर त्या ठिकाणी 6 गुण, मग 2 गुण आणि मग 5 गुण. आता असं बघितल्यानंतर भिन्नाष्टकामध्ये 10 अंक जिथे लिहिलेले आहे तिथे रास कोणती आहे बघा. कर्क आहे का? होय सर. कर. हा, हो हा. ते रोमन मध्ये कर्क रास दिलेली आहे. मग आता दशम स्थानाला सूर्याने दिलेले गुण किती आहेत भिन्नाष्टकामध्ये? 0 आहे. 5 आहे. 5 आहे, नाही खाली आहे ना तुम्ही. अच्छा, हा, ग्रँड टोटल खाली खाली 5 आहे टोटल. 5 आहेत ना. बरं. आणि 48चा आकडा दिसतो का तुम्हाला? दिसतोय ना. हा, म्हणजे 48 गुण जे आहेत हे सूर्याचे निश्चित केलेले गुण आहेत, त्याच्यामध्ये आपण फेरफार करू शकत नाही.
ह्याचा अर्थ 48 गुण कसे मिळवले ह्याच्याबद्दलचा तपशील हा मांडलेला आहे. परत सांगतो, हिरव्या रेषेमध्ये जी आकडे आहेत त्या राशी आहेत, म्हणजे स्थाने आहेत. कळलं का? प्रथम स्थान खाली रास आहे, ज्याला हाऊस म्हणतात. 1 साईन जी आहे ती 1 तूळ रास आहे. कळलं? होय सर. हा. मग आता 48 गुण जे आलेले आहेत, म्हणजे गेल्या वेळेला असा प्रश्न निघाला होता की 48 गुण सूर्याला कसे मिळवले. तर ह्या सगळ्यांचे बेरीज केल्यानंतर तुम्हाला असं आढळेल की शनीला 8 मिळालेले आहेत, त्याच्यानंतर दुसरा जो गुरु आहे त्याला 4 मिळाले. मग तिथे सूर्याच्या भिन्नाष्टकामध्ये गुरुला कमी गुण प्राप्त झालेले आहेत आणि सूर्याच्या याच्यामध्ये सूर्याला 8 गुण आहेत, शुक्राला 3 गुण आहेत, बुधाला 7 गुण आहेत. मग आता इथे जास्तीत जास्त गुण जे आहेत ते कोणाला आहेत? शनीला, मंगळाला, सूर्याला आणि बुधाला आणि लग्नाला. कळलं? तर हो सर. भिन्नाष्टकाचं जे फलादेश द्यायचा असेल, आता आपल्याला फक्त सूर्य या ग्रहावरून जर तुम्हाला त्या सूर्याला सपोर्ट करणारे ग्रह कोणते, वाक्य परत लक्षात ठेवा, त्या सूर्याला सपोर्ट करणारे ग्रह कोणते? तर पहिला शनी, दुसरा मंगळ, तिसरा स्वतः सूर्य चांगला आहे असं समजायचं, जरी तो षष्ठ स्थानात असला तरी. आता गुरु त्याच्या सोबतच आहे ना षष्ठ स्थानामध्ये, मिनेला. होय सर. होय सर. होय सर. पण त्याला किती 4 गुण मिळालेत ना. गुरुला म्हणजे हो. गुरुला सूर्य 4 गुण आहेत. सूर्य गुरुची युती असून सुद्धा तिथे फक्त 4 गुण आलेले आहेत. आता ह्याचं जेव्हा फलित तुम्हाला करायचं असेल तर हे सूर्याचं भिन्नाष्टक आहे. सूर्याचं भिन्नाष्टक असून त्यावरती प्रत्येक ग्रहाला किती किती गुण प्राप्त झालेले आहेत ह्याचं तुमच्या समोर हा तक्ता आहे. त्याला अनुसरून जर जातकाने आपल्याला षष्ठ स्थानामध्ये सूर्याचं भिन्नाष्टक वर्ग, म्हणजे सूर्याला मानणारे किती लोक जिथे सूर्य विराजमान आहे त्या ठिकाणी, तर सूर्य मीन राशीमध्ये विराजमान आहे की नाही? होय आहे. हो. हा. आणि सूर्याला तिथे 8 गुण मिळालेले टोटल आहेत. तसेच त्या सगळ्या सूर्य जिथे आहे त्या सूर्याला एकूण गुण 48 कमावता आले. ते कसे कसे आले? तर प्रत्येक ग्रहाने काही दिले काही नाही दिले. तर त्या राशीना कधी 0 आलाय, कधी 1 आलाय, कधी 0 आलाय. तर 0 आला म्हणजे त्या ठिकाणी त्याला गुण प्राप्त झालेले नाही, म्हणजे तो भाव सूर्यासाठी उपयुक्त नाही. उदाहरणार्थ, जर समजा आपण त्या ठिकाणी जिथे वृश्चिक रास आहे, हाऊस नंबर 2, हाऊस नंबर 1 तूळ रास आहे ना, होय. हो सर. हाऊस नंबर 2 वृश्चिक रास आहे, त्या ठिकाणी शनीने सपोर्ट केलेला आहे सूर्याला. व्यवस्थित ऐका, हे थोडस ऍडव्हान्स डिफिकल्ट आहे, सोपं नाही. शनीने कसं काय सपोर्ट बाबा है सर? तिथे 0 शनीने आहे ना शनीच्या पुढे. धनस्थानामध्ये येतो. हो ना, हो ना. धनस्थानामध्ये शनी हे देणार नाही. बघा आता सांगतो तुम्हाला मॅडम, हा. असं आहे की सूर्य जो आहे तो षष्ठ स्थानात आहे, मीन राशीला आहे. होय, तर होय. हे सूर्याचं भिन्नाष्टक वर्ग आहे. बरोबर आहे. हा. तर सूर्याचं भिन्नाष्टक वर्ग असल्यानंतर सूर्याने सुद्धा धनस्थानाला गुण दिलेले नाहीत नाही नाही. आणि धनस्थानाला कोणीही गुण दिलेला नाही. कोणीच नाही. हा तेच. म्हणजे धनस्थान पूर्णपणे शून्यावरती आलेलं आहे. होय. याचा अर्थ सूर्य जरी मिनेला असला तरी वृश्चिक राशीमध्ये सूर्य तिथे फलादेश त्या कुंडलीमध्ये देत नाही, दिलेला नाही. कळलं का? होय. थोडस समजायला अवघड आहे, हा. पण तरी सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. नाही कळलं असेल तर हॅलो विचारा. सर, इथे बोला वृषभ राशीला गुण 0 आहेत ना? मॅडम, तिथे बघा वृषभ नाही, ते दुसरं घर आहे. हा,
दुसरं घर म्हणजे वृश्चिक रास खाली बघा, रोमन मध्ये बघा 5 आणि 3 आहेत. वृषभ राश अष्टम स्थानात आहे आणि तिला 0 गुण आहेत. मॅडम पण बरोबर आहे, आपल्याला असताना पण त्या ठिकाणी हाऊस नंबर हाऊस हाऊस नंबर हाऊस नंबर 8 आहे सर. नाही, हाऊस नंबर नाही, एक मिनिट थांबा. 8 आहे ना तो हाऊस नंबर, मग तिथे वृश्चिक रास आली की नाही? 2 नंबरला वृश्चिक पण रास. साईन 2 लिहिलेलं आहे सर, साईन 2 लिहिलेलं आहे. साईन 2. मग त्या ठिकाणी तिथे साईन लिहिलेले 2, हाऊस नंबर 8. कळलं का? आता ह्या 12 राशी आहेत की त्याच्यामध्ये? वरच्या राशी आहेत ना आणि हो खालचे सर. हाऊसेस आहेत. हा, बरं, आता एक सेकंड हाऊस मिनिट ला थांबा. वृश्चिक राशी दिसते ना. लिहिलेलं आहे त्या राशी आहेत. 2 मिनिटं थांबा मॅडम. तूळ लग्नाला उलट झालंय बहुतेक, उलट नाही, झालंय. नाही नाही बरोबर नाही, आहे ना उलट नाही. सर. बरोबर आहे, वरती तूळ साईन लग्नाला ग्रीन फर्स्ट मध्ये हाऊस लिहिलेलं आहे आलंय ते भाव आहे, आणि पहिला भाव दुसरा भाव. वृषभ सेकंड हाऊस मध्ये आहे. बरोबर आहे एक सर. एक मिनिट मला जरा बोलू द्या, 2 मिनिटं ऐका. आता असं आहे, तूळ लग्न कन्फर्म आहे की नाही? होय सर. बरोबर आहे. हं, तूळ लग्न जर कन्फर्म आहे तर ते हाऊस नंबर तिथे साईन काय दाखवले? 1. हं, एक हो बरोबर आहे. हं. हो त्याच्यानंतर सर. त्या ठिकाणी तूळ रास आणि वृश्चिक रास जी आहे ती कुठेशी आहे? तर अष्टमात आहे. नाही. हा, अष्टमात का नाही. धनात आहे? अष्टमात नाही सर, वृश्चिक हा, रास धनस्थानात आहे ना. धनस्थानात. हा. हा, सेकंड हाऊस ला आहे वृश्चिक रास. अष्टमात वृषभ रास आहे सर, 8व्या भावात ते वृषभ रास. साईन आणि एच उलट पकडला ना तर बरोबर येतं. हा. हे चुकीचं आहे. काय म्हणता? साईन आणि एच जर उलट पकडला ना तर बरोबर येतं. द्वितीय तुम्ही म्हणताय स्थानामध्ये तसे. वृश्चिक रास आहे. हा. मग इथे द्वितीय आणि स्थानात हाऊस वृश्चिक अष्टम रास आहे. स्थानामध्ये वृषभ रास आहे. एक मिनिट थांबा जरा, 2 मिनिटं. एच म्हणजे काय सांगा? हाऊस. एच म्हणजे हाऊस. एच म्हणजे राशी आहेत, हो हाऊस हा, मग राशी. आता मला सांगा की वृश्चिक रास कुठेशी आहे आपल्याला? धनस्थानात. धनस्थानात दुसऱ्या भावात आहे धनस्थानात सर. आहे. धनस्थानाला एकूण गुण किती आलेले आहेत का? सूर्याच्या शून्य आहेत भिन्नाष्टक सर गुण? सगळे. शून्य. झिरो आहे, सगळे झिरो. शून्य आहेत सर. म्हणजे झिरो तिथे आहे, सर. गुण, म्हणजे गुण मिळालेले नाहीत. म्हणजे तिथे एकही वृश्चिक राशीचं धनस्थानाला 5 एकही गुण आहेत सर. हा नाही, जास्त प्रत्येक ग्रहाने आहे. 0 गुण दिलेले आहेत सर. होय नाही ना. नाही, प्रत्येक 0 गुण ग्रहाने ते 0 वृषभ गुण दिले. राशीला आहे. अरे नाही हो बाबा. बरोबर. 0 गुण तर वृषभ वृश्चिक, राशीला आहे. सर एक मिनिट धनस्थानाला ऐका ना. एकूण गुण वृश्चिक 5 आहेत. राशीला 5 गुण मिळाले आहेत टोटल. गुरुनी दिलाय, मंगळाने दिलाय, सूर्याने दिलाय, त्यानंतर मर्क्युरीने दिलाय आणि मार्सने दिलाय. हम्म, सॉरी, मर्क्युरीने दिलाय. ते बरं. H2 आणि सायन्स 8 असं वाचलं ना तर बरोबर येतं सर म्हणतात ते. हा बरोबर आहे. उलट बरं. झालंय म्हणजे त्याच्यामुळे. वृश्चिकेला 5 आलेले आहेत. नाही बरोबर आहे मॅडम, बरोबर आहे ना. वृश्चिकेला 0 गुण आहे ना हॅलो सेकंड हाऊसला. सर, वृश्चिक राशीला हे जे 0 गुण दिलेला आहे. वृश्चिकेला 0 गुणच आहेत. अहो जरा 2 मिनिटं थांबा. 12 अंक लिहिलाय ना तिथे? तिथे रास कोणती आहे? 12 अंक लिहिला ना तिथे सर. कन्या रास आहे. कन्या रास आहे कन्या सर, रास कन्या. आहे. कन्या रास. म्हणजे हाऊस नंबर 12 आलं की नाही? हो सर. हो सर. बरोबर हाऊस आहे. नंबर 12 आलं ना? हा. हाऊस नंबर 2 ला कुठली रास झालं आहे? ना सर वृश्चिक मग. आहे की नाही? वृश्चिक एक मिनिट आली थांबा. सर. हा. एक मिनिट थांबा, वृश्चिक. घाई करू नका तुम्ही, घाई करू नका. तुम्ही आता 12 अंकाकडे जा. 12 अंकाला राशी कुठली लिहिलेली आहे? कन्या आहे की नाही? हो सर. होय. बरोबर आहे. हो, तिथे तिथे साईन लिहिलं पाहिजे आणि वर एच लिहिलं पाहिजे म्हणजे हा, बरोबर आहे. बरं. आता राहिला भाग काय माहितीये का मॅडम, की इथे सर्व राशींनी प्रत्येकाला ज्याप्रमाणे अधिकार असतील त्याप्रमाणे त्यांना 1 नंबर दिलाय, काही ठिकाणी 0 दिलेला आहे. तशाच प्रकारे हाऊस नंबर 2 वृश्चिक रास, त्याला सगळे 0 आलेले आहे. हो कळलं? सर. बरोबर आहे. बरोबर आहे सर. म्हणजे सर एक बोलू? हा बोला. हे मराठीमध्ये, आता हे इंग्लिशमध्ये हा चार्ट आहे ना, हा जर मराठीमध्ये घेतला तर सर हे सगळे जे क्वेश्चन ह्यांना पडलेत ना हे सगळे क्लिअर होतील सर. कारण बरं, ठीक वरती आहे. तिथे व्यवस्थित मराठीमध्ये राशी आणि भाव असं दिलेलं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित समजायला सोपं पडतंय सर. बरं, एक मिनिट. आता पहिलं हे घेतलं तर मी इंग्लिशमध्ये बनवलं तर इंग्लिश कळलं. बरं, तरी पण तुम्हाला समजतंय ना. हा बोला, काय आलं? समजतंय ना. काय
बोला. खालचे हाऊसेस आहे आणि वरती म्हणजे खालच्या राशी आहेत आणि वरचे हा हाऊस असं. ते साईन आणि हेच उलट पाहिजे म्हणजे बरोबर पण येतं बरोबर. पण समजतंय ना म्हणजे तसं. तर तुम्ही पहिला डिसाईड करा. समजतंय सर, चला पुढे. समजतंय सर, समजतंय. सगळं कळतंय समजतंय सर. सर. पुढे हे चला सर सर. कळतंय, बरोबर आहे. हो ना चार्ट पण सर, बरोबर बरोबर आहे आहे, सर. सगळं बरोबर आहे. हो ना सर, पुढे सांगा सर. बर, आणखी काय कळलं नाही कोणाला सांगा. कळलं सर व्यवस्थित. समजलं सर, सगळं समजलं सर. समजलं. आतापर्यंत समजलं सगळं. समजतंय सर सगळं. तर तुम्ही सुरुवातीपासूनच इतकं स्पष्ट आणि छान सांगितलंय, समजतंय सगळं. ठीक आहे, समजतंय ना. हो हो. समजतंय. हो सर, हो समजतंय. हो सर, सर समजतंय सर, छान समजतंय. ठीक आहे. आता आपण जर सूर्याच्या याच्यामध्ये गेलो तर तुम्हाला सर्वाष्टकामध्ये काय वाटतं ते सांगा. हा, म्हणजे सर धनस्थानामध्ये सगळ्या ग्रहांनी रवीला 0 मार्क दिलेत असा अर्थ होतो का? का हो रवीनी प्रश्नच सगळ्या नाही ना. ग्रहांनी हो हा, रवीनी नाही नाही, आता सगळ्या हे ग्रहांनी सूर्याचं बिनाष्टक आहे की नाही, हो बरोबर आहे की नाही हो मॅडम. सर, हो हो सर. मग सूर्याचं जर भिन्नाष्टक असेल तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं रवीचं भिन्नाष्टक वर्ग, हा तर पुन्हा तुम्हाला आता कुलकर्णी मॅडमने सांगितलं की मराठीमध्ये आपण केलं तर तरी हो सुद्धा त्या ठिकाणी राशी भाव दाखवलेले आहेत ना. हो सर, नाही त्याचा काही प्रश्न नाहीये सर, ते व्यवस्थित समजतंय. हा. आता 48 ही ग्रँड टोटल दिसते का तुम्हाला. हो सर, दिसतीये ना. ती कशी आली हे कळलं का. हो हो. हो सर. शनीने 8 गुण दिले, तर नंतर गुरुनी 4, ओके, रवीने 8, असे सगळ्यांनी दिलेले ते 48 झाले टोटल. बर. आता राहिला समज फलादेशाचा भाग, हो नाही का. फलादेशाचा भाग राहिला ना. मग आता हो मला सर. सांगा, फलादेशाच्या भागामध्ये तुम्ही विचार केला तर 8 गुण जास्ती कोणी दिलेले आहेत, तर शनीने दिले, बरोबर. होय. हो, शनीने दिलेले त्याच्यामध्ये आहेत जर तर समजा तुम्ही आता प्रथम स्थानाकडे गेलात तर शनीने एकच गुण दिलाय, तो 2 देऊ शकत नाही. नाही. हो त्याने तिथे गुण दिलेला आहे 1, म्हणजे त्या स्थानाला तो ग्रह त्याची अथॉरिटी देतोय. आता ते सूर्या भिन्नाष्टकामध्ये आहे, रवी भिन्नाष्टक, कळलं का. आता त्याच्यामध्ये जर समजा एखाद्याने विचारलं आपल्याला की प्रथम स्थानाला शनी सपोर्टेड आहे का सूर्याच्या भिन्नाष्टकामध्ये, सूर्याचं भिन्नाष्टक विसरायचं नाही, नाही. हो. कळलं. म्हणजे त्याने 8 गुण दिलेले आहेत, याचा हो. अर्थ त्या कुंडलीमध्ये सूर्याचा जरी भिन्नाष्टक असलं तरी सुद्धा शनी तिथे बलवान झालेला आहे. म्हणजे शनी ग्रहाबद्दलचा जो काही भाग आहे तो निश्चितच सूर्याच्या भिन्नाष्टकामध्ये पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, कळलं. आता इथे शुक्र हा 3 गुणाने आहे, म्हणजे सूर्याच्या भिन्नाष्टकामध्ये आपण जर विचार केला तर शुक्र हा सपोर्टेड नाही, चंद्र हा सपोर्टेड नाही. याचा अर्थ जे 6, 8, 8, 8 जे गुण आलेले आहेत किंवा 7 गुण ते कोणाचे ना कोणाचे तरी घेऊन आलेले आहेत. आता जर आपण समजा 48 गुण आपण बघितले, एकूण 50 होणार नाहीत का, 50 पण होणार नाही, आलं लक्षात. होय सर. हो सर. आता त्या ह्याच्यामध्ये 12 चोक 48 होतात की नाही, होय. हो बरोबर सर. आहे. म्हणजे सरासरी 4 गुण येणं आवश्यक होते की नाही. होय आहे. त्यातल्या त्यात जर समजा आपण गुण कमी कमी करत गेलो तर त्या ठिकाणी हे जे 48 आलेले आहेत हे कुठून आलेत आणि कुठल्या राशीमध्ये त्याला गुण दिलेले नाहीत. जर आपण परत लक्षात घ्या, जर आपण त्या ठिकाणी तिथे वृश्चिक राशीमध्ये गेलो तर 0 गुण आहेत, तिथे कुठलाही ग्रह सपोर्टेड नाही, बरोबर आहे. होय. हो सर.
पराक्रम स्थानामध्ये गेलो तर तिथे शनी पॉझिटिव्ह आहे, पण पराक्रम स्थानामध्ये गुरु आणि मंगळ हे तिथे फलदायी नाहीत. सूर्याच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये तिथे फलदायी नाही. म्हणजे तुम्हाला रवीच्या भिन्नाष्टकामध्ये गुरु आणि मंगळ हे तृतीय स्थानाला फलादेश देणार नाहीत. धनस्थानाला पण फलादेश त्यांचा मिळणार नाही. मग त्याला सपोर्टेड कोण आहे? बुध. लग्न सुद्धा सपोर्टेड नाही. बुध आणि सूर्य आणि शनी, कळलं? हे 3 ग्रह जे आहेत म्हणजे असेंडेंट नाहीच आहे म्हणा, पण बुध आहे, सूर्य आहे आणि शनी आहे. या 3 जणांनी एक एक गुण दिलेला आहे. तो कोणाला दिलाय? तर तृतीय स्थानाला दिलाय. गॉट इट? होय सर. हो सर. बरं, आता फलादेश करते वेळी जर समजा रवीवरून फलादेश करायचा आहे, परत वाक्य रिपीट करतो. कधी 12 वाजता. हो. कोण आहे? मी काढून टाकेन. पोटे सर. पोटे म्हणून कोणतरी जाईल उद्या कोण असणार? कोण आहे? विलास पोटे आहेत कोणीतरी. सर मी एकदा तारीख परत सांगू का? त्या लोकांना हवी आहे. मला मेसेज येतात पण मला करता येत नाही ना, माझं चालू असल्यामुळं. तोंडी सांगा ना. हा तेच ना. तोंडाने 21 मार्च 1975, जातक पुरुष आहे, रात्री 8:45 जन्म आहे आणि मुंबईचा जन्म आहे. बघा आता कोणाला हवंय त्यांनी घ्या, कारण मला मेसेज करता येत नाही. इकडे मला सारखे येत आहेत मेसेज. नाही काय कॉल तिथे दुर्लक्ष करा. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मी सांगितली, तुम्ही तिकडे होते तो पण. हा, दुर्लक्ष करा. ते कोणी काही मेसेज करेल. आता इथे लक्ष द्या. पहिला मॅडम बघा, इथे वृश्चिक राशीला कुठल्याही ग्रहाने अभिप्राय दिलेला नाही. ही गोष्ट लक्षात आलं. रवीचं भिन्नाष्टक पाहते वेळी रवी पासून इत्यादी राशींना बळ मिळालेलं आहे का? तर ते किती बळ मिळालेलं आहे? एक एक बिंदू जरी मिळाला तरी ऑल टुगेदर त्या ठिकाणी शनीने 8 गुण दिलेले आहेत रवीच्या भिन्नाष्टक वर्गाला. रवीने 8 गुण दिलेले आहेत शनीच्या भिन्नाष्टक वर्गाला. म्हणजे रवीच्या भिन्नाष्टक वर्गाला शनीने 8 गुण दिले आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे ना, सपोर्टिव्ह आहे, चांगल्या पद्धतीने. आता त्या ठिकाणी 48 गुण आलेले आहेत. तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा आणखी सांगतो की इथे किती आहेत? 8 एकूण आलेले आहेत. ते सगळ्या वर्षा राशींना एक एक गुण मिळून ते 8 झालेले आहेत. कुठल्या राशीला 0 सुद्धा आहेत तर ते गुण तिथे आपण मोजता येणार नाही. आता उभ्या रेषेमध्ये गेलात तुम्ही तर त्या उभ्या रेषेमध्ये एकूण 48 गुण आलेत. तर बघा, शनी गुरु ही उभी रेष आहे. शनी गुरु मंगळ सूर्य शुक्र बुध चंद्र आणि लग्न, बरोबर आहे? आता किती झाले? हे 8 झाले. तर किती आले पाहिजे? 8 × 48. म्हणजे 6 गुण जर असतील, ऍव्हरेज 6 गुण, तर ते पूर्णपणे ग्रह त्याला सहमत असेल. आता जसं गुरुने 2 गुण कमी दिलेले आहेत, म्हणजे गुरु रवीच्या भिन्नाष्टकाला कमी पडत आहे. शुक्राला फक्त 3 गुण दिलेले आहेत, म्हणजे शुक्र 3 गुणाने कमी आहे रवीला. बरोबर आहे. त्याच्यानंतर ऍव्हरेज चंद्राने 4च गुण दिलेले आहेत आणि लग्नाला 6 गुण मिळालेले आहेत. म्हणजे इथे अतिरिक्त गुण कोणाकोणाला मिळाले बघा. तर 8 जिथे गुण आलेले आहेत
त्यांनी 2-2 गुण अतिरिक्त आणलेले आहेत. हं. शनी, मंगळ आणि सूर्यानी त्यांनी 8-8 आहेत ना. म्हणजे 6-6 गुण सगळ्यांना आले पाहिजेत की नाही? बरोबर. हं. बरोबर आहे. होय. 6-6 गुण आलेले आहेत. म्हणजे कुठे कमतरता आहे तर सूर्याच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये शुक्र बलवान होत नाही, चंद्र बलवान होत नाही, गुरु बलवान होत नाही. मग सूर्यावरून जर भिन्नाष्टकामध्ये आपल्याला जायचं असेल, आता मूळ बिंदूला कसं जायचं हे विचार करा. मूळ षष्ठ स्थानामध्ये सूर्य आहे की नाही? आहे. त्याच्या बरोबर जरी गुरु असला तर गुरुचं भिन्नाष्टक आपल्याला नंतर पाहायचं आहे. पण आता हे सूर्याचं भिन्नाष्टक आहे, त्याला इथे गुरुने संयोग केलेला नाही, शुक्राने संयोग केलेला नाही, चंद्राने संयोग केलेला नाही. बरोबर आहे. होय. मग पूर्णपणे अतिरिक्त संयोग कोणी केलाय तर मंगळ. कोण आहे मॅडम? थोडासा आवाज दिसला की लगेच रिमूव्ह करून टाका. मला इकडनं नाही ना सर हे करतायत, कारण हे दोन्ही पण चालू आहे ना आपलं. एक मिनिट चव्हाण मॅडम. केलं नाही, याचं डायरेक्ट रिमूव्ह करायला पण तुम्हाला हे अथॉरिटी आहे. हे बिलकुल बेसिस. बघा आता इथे परत लक्षात घ्या, 8 गुणच्या 6 गुणाच्या ऐवजी 8 गुण शनीला आल्यात. पहिला मेथड समजून घ्या. म्हणजे शनी इथे रवीच्या भिन्नाष्टकामध्ये बलवान आहे. कळलं का? आपण ऍडव्हान्स अष्टक वर्ग शिकत आहोत. पहिली लेक्चर तुम्हाला मी बेसिक समजवली होती. आता विचारू? हा बोला सर. जास्तीत जास्त किती गुण ग्रह देऊ शकतो? इथं आपण सूर्याचं विनाष्टक घेतले म्हणून, पण जास्तीत जास्त कुठलाही ग्रह किती जास्तीत जास्त गुण देऊ शकतो? आता 8 बघा, किंवा त्याच्यापेक्षा? नाही ऐका, 9 पण होऊ शकतात, कदाचित 0 पण होऊ शकतात. आता असं आहे मॅडम, आणि कमीत कमी किती पाहिजेत सर, असंही एक त्याच्यामध्ये? 6. आता नाही, सूर्याला 48 म्हणजे 6. बरं. बरं, 56 गुणाचा जर 56 गुणाचा असेल तर 6 करा. हे करा तुम्ही, 8 करा. 7 गुण 8 साठी 56. 7. हो. म्हणजे 7 गुण आले पाहिजेत. 7 गुण आले पाहिजेत कमीत कमी. मग तिथे 9 येऊ शकतील. बर. अच्छा. कळलं? हो सर, आलं लक्षात आता. आणि प्रत्येक ग्रह 0 किंवा 1 असाच गुण देणार, ह्याच्यापेक्षा जास्ती नाही देऊ शकत? कसं नाही, शक्यच नाही. शक्यच नाही. बरोबर आहे. हो सर. बर, आलं लक्षात सर. हो, लक्षात आलं. आता सूर्याचा याच्यामध्ये आपल्याला जातक आपल्याकडे प्रश्न घेऊन आलेला आहे, तर तो प्रश्न घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. 2 पार्ट आहेत त्याच्यामध्ये. जर प्रश्न त्या स्थानासंदर्भात आहे, आता शनीचं कुठलं स्थान आहे? मूळ लग्नाला चतुर्थ आणि पंचम. हॅलो, बरोबर आहे. चतुर्थ. हो सर. मग चतुर्थ आणि पंचम जर असेल तर त्या ठिकाणी आलेली राशी कोणती? चतुर्थामध्ये मकर आणि पंचमात कुंभ. बरोबर आहे. हो सर. हो सर. बरं, याच्यामध्ये बघा, पंचमात कुंभ दाखवते तुम्हाला फुल्ली आणि 1. बरोबर आहे. फुल्ली आणि 1 दाखवते की नाही? रोमन म्हणजे कुंभरात झाली, पंचम स्थान झालं वरती हिरव्या रेषेमध्ये. बरोबर. बरं, आता जर प्रश्न तुमचा कुठला असेल, पंचम स्थानासंदर्भात कोणी कोणी गुण दिलेले आहेत, तर लग्नाने गुण दिलेत, शुक्राने दिलेला आहे, त्याच्यानंतर सूर्याने दिलेला आहे, मंगळाने दिलेला आहे आणि शनीने पण दिलेला आहे. नाही, एक मिनिट, शनी 0, गुरुने दिलाय, मंगळाने दिलाय आणि चंद्राने दिलाय आणि लग्नाने दिलाय. बाकी शनीने पण दिलाय ना चतुर्थात आणि पंचमात. म्हणजे तिथे तुम्ही विचार करा की रास कोणती आहे, त्या आधारावरती तिथे गुण आलेले आहेत. बरोबर आहे. आता जर समजा एखाद्या व्यक्तीचं काम असेल तर त्या कामाला
पोषक ग्रह तिथे सपोर्टिंग आहे का, म्हणजे तो एकच गुण देणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बेरजेमध्ये जायचं आहे. जो गुण देणारा ग्रह आहे, ज्याने गुण दिल्यात त्याने त्याच्यामध्ये कमी कोणाला दिल्यात, तो शुक्राला दिल्यात. थोडस समजायला उशीर लागेल. हा, शुक्राला झिरोच आहेत ना. तीन गुण आहेत ना टोटल मॅडम. हा, टोटल 3 आहेत, पण आपण आता ते 6 आले पाहिजेत. होय, मध्ये कमी आहे. हा, ते म्हणजे सूर्याच्या भिन्नाष्टकामध्ये शुक्र हा तिथे गुण देणार नाही आणि मिळणार पण नाही. मग शुक्र हा सूर्य हा कोणत्या कोणत्या स्थानाला गुण देतोय, तर तिथे 1-0-1-0च करायचं आहे. 0 असेल तिथे आपल्याला फलादेश मिळणार नाही, 1 असेल तिथे फलादेश मिळेल. बरं, उपयोगी पडणारा ग्रह कोणापासून त्या ग्रहाला फायदा होईल का होणार नाही. 0 असेल तर होणार नाही. जिथे 8 गुण आलेले तिथे 2 अतिरिक्त आलेले आहेत. याचा अर्थ तिथे कोणी कोणी जास्ती गुण दिलेले आहेत. 2 गुण कुठे ना कुठेतरी आलेत आणि बाकीचे 0 आले, तिथे गुण शनीचे मिळणार नाही. त्यानंतर मंगळाला 8 गुण आलेले आहेत. त्या ठिकाणी प्रथम स्थान, द्वितीय स्थान ज्याला आपण म्हणतो, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर ह्या स्थानांना तिथे गुण मिळालेले नाहीत गुरुचे. मंगळाचं सुद्धा ती स्थिती आहे, 2 नंबर, 3 नंबर, हाऊस नंबर 2 नंबर, 3 नंबर. इथे गुरु आणि मंगळ दोघही फलादेश देणार नाहीत. मग तसंच 12वं स्थान पण आहे. जिथे जिथे 1 अंक आलेला आहे तिथे तिथे तो तिथे गुण देईल. रवीच्या भिन्नाष्टकामध्ये परत सांगतो, रवीचं भिन्नाष्टक वेगळं आहे. समजायला थोडा वेळ लागेल. रवीचं भिन्नाष्टक वेगळं आहे, एवढं नक्की. आलं लक्षात? बर, आता तुमचे प्रश्न काय असतात? प्रश्न काय सांगा. रवी पासून, रवी 6ष्ठ स्थानात आहे हे नक्की. मीन राशीत आहे हे पण नक्की, बरोबर आहे. आता मीन राशी जिथे सूर्य बसलाय तिथे 1 गुण आलेला आहे की नाही? हो सर, आहे. आणि टोटल सूर्याला पण 8 गुण आलेले आहेत. पण मीन राशीमध्ये विराजमान आहे तिथे पण गुण आलेला आहे. कधी कधी तिथे गुण पण देणार नाहीत, असं पण होऊ शकतं. दुसरी गोष्ट ही भिन्नाष्टक अष्टक वर्ग शिकणं थोडासा डिफिकल्ट पार्ट आहे. हे कोणी लावले ब्ल्यू मार्किंग? काय नाही, कोणतरी स्क्रीनशॉट मारत असेल. बर, हरकत नाही, जरा बोला तुम्ही. आता आणखी काय काय कोणाला विचारायचं विचार, नो प्रॉब्लेम. सर, बेंद्रे बोलतोय, विचारू? बोला. हे ह्या पत्रिकेसाठीच पर्टिक्युलरली गुण आहेत ना? हो हो, म्हणजे रिलेटेड टू ओनली दिस, म्हणजे ही पत्रिका. दुसऱ्या पत्रिका म्हणजे दुसरं वेळ असेल तर परत ते सगळं कोष्टक वेगवेगळं होईल, सगळं चेंज होईल, परत सगळं चेंज. हे म्हणजे या पत्रिकेशी निगडित आहे हे सगळे जे गुण दिलेले आहेत. हो, या पत्रिका, ही तारीख, ही जन्मवेळ, हे लग्न आणि ही ग्रहस्थिती. बरोबर आहे, कळलं सर, त्याच्यामध्ये थँक्यू. स्पष्ट ग्रहाचा काडी मात्र संबंध नाही. बरोबर बरोबर. हाऊस टू हाऊस संबंध आहे. हे जसं सूर्याचं भिन्नाष्टक असं आहे तसं इतर सर्व ग्रहांची पण अशी ग्रहांचे ती सगळी पुढे पुढे येत जातील. जरा कोणाचा आवाज आहे मॅडम? हा, आता असं ऐका बेंद्रे साहेब, बरोबर आहे तुमचं म्हणणं. 2 मिनिटं. आता सूर्यानंतर आपण चंद्राचं भिन्नाष्टक लावू. जर तुमचा प्रश्न चंद्रासंदर्भात असेल, चंद्र उच्चीचा वृषभ राशीमध्ये असेल, हरकत नाही. पण तरी सुद्धा त्याला त्याच्या भिन्नाष्टकामध्ये कोणी कोणी सपोर्ट केलेला आहे त्याच्यावरती पूर्ण अवलंबून आहे. बरोबर आहे.
फलादेश त्याच्यावरती पूर्ण अवलंबून आहे. मग बरोबर. चंद्राला जर 48 गुण येत असतील किंवा 42 गुण येत असतील, शनीला हम्म. 39 गुण येत असतील, तर 39 भागिले 8 करायचे आहे. हो, किती म्हणजे होतात साधारण मग? 8×5 = 40, साधारण 5-5 यायला 7 पाहिजेत. 5 8 चौक 7 सकट 5 गुण यायला पाहिजेत. हो, बरोबर आहे ना? मग बरोबर आहे. कधी 8×40. मग कधी तिथे 6 येतील, कधी 3 पण येऊ शकतील, कधी शून्य शून्य पण येऊ शकेल. जसा इथे 0. आपण बघितलं, इथे बघा, आणखी भिन्नाष्टकामध्ये सांगतो तुम्हाला. इथे हाऊस नंबर 2 वृश्चिक राशीला सूर्या भिन्नाष्टकामध्ये कोणीही मान्यता दिलेली नाही. पूर्ण एकदम शून्य आहे ते. पूर्ण शून्य, म्हणजे कुठल्याही ग्रहाने त्याला मान्यता दिलेली नाही, म्हणून त्याने गुण तिथे दिलेले नाही. म्हणजे वृश्चिक रास, धनस्थान, इथे कुठलाही ग्रह हा बलवान झालेला नाही, कारण त्यांनी गुण दिलेच नाही. बरोबर. मग त्याला कळलं? धनाचं फळ मिळणार नाही का याचा अर्थ? नाही, रवीच्या भिन्नाष्टकामध्ये. हो, ओके. म्हणजे रवी किंवा इतर कुठल्याच ग्रहांनी त्याला सपोर्ट केलेला नाही, सगळ्यांनी शून्य दिलेत. बर, आता जर समजा रवीच्या, बरं समजा मी हा आजचा थोडासा क्लास याच्यामध्ये जाईल. रवीचं भिन्नाष्टक किंवा चंद्राचं भिन्नाष्टक का काढतो, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जर जातकाचा रवी षष्ठ स्थानात आहे, आता इथे षष्ठ स्थानात आहे, हो, षष्ठ स्थानामध्ये असल्यानंतर त्या षष्ठ स्थानाला शनी सपोर्ट करतोय, गुरु सपोर्ट नाही करत. तो त्याच्या युतीमध्ये असून सुद्धा मंगळ सपोर्ट करतोय, आणि सूर्य स्वतः बलवान बनलेला आहे. शुक्र तिथे बलवान नाही, कारण का त्याला फक्त 3 गुण आलेले आहेत. बुध त्या ठिकाणी 1 गुणाने सपोर्ट करतोय, आणि लग्न त्याला 6 गुणाने मान्यता देतोय. पण चंद्र हा 2 गुणांनी कमी आहे. तर चंद्र आणि गुरु आणि शुक्र हे 3 ग्रह रवीला सपोर्ट करत नाही रवीच्याच भिन्नाष्टकामध्ये. बरोबर. गॉट इट? येस सर, बरं, कळलं. आता ऐका, सर्वाष्टक आणि भिन्नाष्टक याच्यामध्ये फरक काय? तर सर्वाष्टक म्हणजे ऑल टुगेदर, एकूण संख्या, एकूण गुण किती आलेले आहेत, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. सर्वाष्टक म्हणजे ऑल टुगेदर, म्हणजे भिन्नाष्टक म्हणजे पार्ट ऑफ द प्लॅनेट. बोला. ऍव्हरेज नाही ना? म्हणजे नाही, ऍव्हरेज नाही. सर्वाष्टक म्हणजे एंटायर त्या राशीला, म्हणजे आपण बेसिक ज्याप्रमाणे शिकतो, हा ग्रह इथे आहे, तो तिथे आहे, तो तिथे आहे, तो तिथे आहे, त्याचा अधिपती इकडे आहे, त्याचा अधिपती तिकडे आहे. हे झालं बेसिक कुंडली ज्योतिषशास्त्र. मग आपण षोडश वर्गाकडे किंवा षडवर्गाकडे जातो, त्यावेळेला आपण षष्टांश शिकतो, अक्षवेदांश शिकतो, खवेदांश शिकतो. नाही शिकत का? हो. द्रष्कांश शिकतो. मग तशाप्रमाणे ह्याचं वर्गीकरण, ह्याला म्हणतात वर्गीकरण. मग ते वर्गीकरण म्हणजे वर्ग करणे, आणि भिन्न भिन्न वर्ग, भिन्नाष्टक म्हणजे इत्यादी ग्रहांचं भिन्न भिन्न वर्ग करून त्याला किती गुण प्राप्त झाले ह्याच्याबद्दलचा फलादेश देणं, हे आता हा पूर्णपणे बेस तुमच्या लक्षात आला पाहिजे. बरं. आणि हे नेहमी 8 म्हणजे 7 ग्रह आणि 8वं लग्न याच्यावरतीच बेस्ट आहे सगळं. येस, बरं. आता मी तुम्हाला बरोबर एक ना? तक्ता पाठवला होता की प्रत्येक ग्रहाला किती किती गुण मिळायलाच पाहिजे, तर ते कंपल्सरी आहे. 39 मंगळ, 39 शनी, हे फिक्स आहे. 56 गुरुला सगळ्यात जास्त गुण आहेत. बुध आहे 54 गुणांनी. बरोबर. त्याला 7ने भाग करा, तुम्ही 8ने भाग करा. कळलं सर? नमस्कार सर. नमस्ते. थँक्यू. आता इथे आपण म्हणालो मीन राशीमध्ये, मीन रास षष्टात आली, मीन राशीमध्ये सूर्य आणि गुरु, आणि आता आपण लावले ते सूर्य भिन्नाष्टक आहे. मीन राशी गुरुला 0 गुण मिळालाय. म्हणजे असाही गुरुने कमी हे दिलंय, ऍव्हरेज पण 4 गुण, 0 गुण मिळाला. म्हणजे गुरु ह्याला सपोर्टिव्ह ठरणार नाही असं आपण म्हणायचं का ह्या भिन्नाष्टकात ना? नक्की. आता बघा, ऐका, तुमचा प्रश्न थोडासा राखीव होतो.
चंद्राला एकूण 49 गुण आले पाहिजेत हा नियम आहे आणि ते आलेच पाहिजेत. हो हो, म्हणजे चंद्रालाही कमीच आहेत. 49 बरं, नाही नाही ऐका, चंद्राला हो 49 येणं गरजेचं आहे. मग त्या 49 मध्ये तुम्हाला भागिले 8 करायचे आहेत. 848 हो ना, 6-7. म्हणजे हो 6 सर, गुण 848. कंपल्सरी. हा, बरोबर आहे. 6 मग कंपल्सरी. मग एक 6 कंपल्सरी आले. हो. मग तो एक गुण इकडे तिकडे कुठेतरी गेला असेल. हम्म. आणि तसंच सर बघा, मिथुन राशीमध्ये 9व्या भावामध्ये अ, चंद्र आणि शनी दोघे आहेत, पण तिथे पण चंद्राला 0च गुण मिळाले आणि ऑल टुगेदर पण कमीच आले ते. म्हणजे आता इथे हा चंद्र पण फलादेशास थोडा कमी ठरेल असंच म्हणायचंय ना आपण. हो हो हो. हो सर. पण पहिल्यांदा तुम्हाला सूर्याचं भिन्नाष्टक आपण लावलेलं आहे. हो, सूर्याला सूर्य 48 गुण येणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हो हो सर. हो. आता सूर्याला 48 आहेत, तर शुक्राला आपण 52 गुण सांगतो. शुक्राला किती म्हणतो? 52 गुण आहेत. मग 52 ला परत 8 भागायचं आहे. हो. नाही का? हो हो सर. शुक्राला 52 गुण झाले. त्याच्यानंतर लग्नाचं भिन्नाष्टक वर्ग आहे, तर लग्नाला 49 गुण आले पाहिजेत. अच्छा, मग ते पण पुन्हा 6 म्हणजे ऑलमोस्ट 6. बरोबर आहे. त्यानंतर बुधाचे गुण आपण बघितले तर 54 गुण येणं गरजेचं आहे. म्हणजे तिथे पण 7-8 हवेत ऍव्हरेज. हा, जे असेल ते लिहून घेतलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी. हो हो बरोबर आहे. सर. हो हो. आता शुक्राच्या भिन्नाष्टकामध्ये शुक्राला 52 गुण येणं गरजेचं आहे. मग शेवटी त्या ठिकाणी 8 ला भागायचंच आहे. मग तिथे लग्नाला पण तिथे धरायचं आहे. ओके. बरं, कधी कधी लग्न पण जास्ती बलवान होतं. आता ते लग्न कधी बलवान होतं, एक वाक्य लक्षात ठेवा. शुक्रासाठी ते लग्न जर बलवान झालं तर त्या ठिकाणी लग्न शुक्र आणि लग्न ह्यांचा समावेश असेल. म्हणजे लग्न कशामुळे पॉवरफुल होईल, तर शुक्राला आलेले 52 गुण जे आहेत त्याच्यामध्ये जर लग्नाला 8 गुण आले असतील तर लग्न शुक्रापासून बलवान झालेलं असेल किंवा आहे. बघा, तुमच्याकडे जर दुसरा फोन असेल, मला वाटतं कुलकर्णी मॅडमकडे दुसरा फोन आहे का हो मॅडम? हो सर, मी ह्याच फोनवरती बघते आहे. शुक्रानी 8 गुण दिलेले, लग्नानी शुक्राला 8 गुण दिलेले आहेत सर. दिलेले आहेत ना? हो सर. होय सर, 8 गुण दिलेले आहेत. हो, 8 गुण दिलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी लग्न आणि शुक्र म्हणजे शुक्र हा लग्नाला फेवरेबल आहे. थोडंसं कठीण आहे, पण नंतर तुम्हाला एकदम इझी होईल. पण त्याच्यापेक्षा सर चंद्र आणि हो, चंद्राने पण सर 9 गुण दिलेले आहेत सर. चंद्र 9 गुण देऊ शकतो, नाही देऊ शकत असं शुक्रानी पण 9 गुण दिलेले आहेत. हो, शुक्राने स्वतःला शुक्र भिन्नाष्टकामध्ये 9 गुण दिलेले आहेत. 9 गुण दिलेले मग ते चांगले आहेत ना मॅडम? हो, आणि लग्नाला 8 गुण दिलेले आहेत. हा, मग तिथे कमी गुण कोणाला आले आहेत? सूर्याला आले आहेत. हो बरोबर, सूर्याला आले 3च गुण 3 आले 3. हा, मग कमी आल्यात ना तिथे. हो रवीला कमी. मग आता त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर 7 आणि 5 12 आणि 6 18 आणि 3 21 आणि 9 30 आणि 5 35 आणि 9 44 आणि 8 52. बघा, 52. हो हो, आले सर, बरोबर आहे ना? हो सर, बरोबर. हो सर. मग 52 तसे गुण येतात. पहिला गुण पाहायला शिकायचं, काढायचे नाहीत. काढणं फार झंझटवालं काम आहे ते. आलं का लक्षात? मध्ये आहे ना सर, ऍप मध्ये सगळंच आहे त्याच्यामध्ये. नाही, बरोबर आहे मॅडम. अवेलेबल सगळं रेडीली मिळतं. आता ऐका मॅडम, तुम्हाला मी 2 चार्ट पाठवलेले हो बघितले सर, तुम्ही? मी पाहिले. हो, आज कशाबद्दल त्याच्यावरती समजलं नाही मला. सांगतो, विश्लेषण सांगतो. त्याच्यामध्ये 3 आणि 37 म्हणजे 34 कलेचा फरक आहे. बघितलं? पहिलं स्थान बघा. बरोबर आहे. आता मी सगळ्यांना जाणीवपूर्वक व्यवस्थित कल्पना देतो. असं आहे की मगाशी एका व्यक्तीबरोबर वाद झाला
आणि ती व्यक्ती ज्योतिष शास्त्री शिकवते. अच्छा. तर त्यावेळेला त्यांना सांगितलं मी, अलिबाग आणि मुंबईच्या अंतरामध्ये उदित लग्न किती अंशाने फरक पडू शकतो का, किती कलेने किंवा विकलेने. अच्छा, आणि हा तो दोन्ही का ह्याच्यात फरक आहे सर. फरक आहे ना? 11 अंश 22 कला आणि 11 अंश 24 कला असं आहे सर. हा, दोन विकल आहे, दोन विकल कला. आहे मॅडम, विकल आहे. एक कला आणि सहा हा 37. 22 37 आणि 22 24 03 आहे. हा, मग 3 आणि 37 ला किती झाले? हो 34 ना? फरक. हो 34 सर, 20 कलेचा फरक आहे ना? 20 कलेचा फरक आहे सर. हो. आणि 34 सेकंदाचा फरक आहे तो. अच्छा. मग 34 सेकंद फरक का आला? याचं म्हणजे स्पष्टीकरण शास्त्रीमध्ये द्यायचं आहे. अच्छा. ओके. म्हणून मी तुम्हाला ती पत्रिका पाठवली, कारण तुम्ही आता हो शास्त्रीचे बघितलं, मी म्हटलं की काय आता शास्त्री समजलं सर शिक्षक, मला. हा, शास्त्री शिक्षक आणि शास्त्री विद्यार्थी या दोघांचं झगडा लावून देण्याचं काम करतोय. आम्ही शिकू सर बरोबर. नाही असं कसं? त्याला विचारा ना तुम्ही तुम्ही, हा असताना फरक सर काय? आम्हाला तुम्ही असताना काळजी नाही आहे नाही सर नाही आम्हाला नाही नाही, काही डाऊट. तसं नाही, तसं नाही. हा सर, मी तुम्हाला एक सॅम्पल पाठवलंय की विचारीन ना मी सर. हो सर, हा, लक्षात ठेवून अलिबाग विचारीन. आणि मुंबईमध्ये हा फरक का आला. हो विचारेन सर. हा, जसा वाकड आणि कात्रज मध्ये फरक आहे, दोघही पुण्यात आहेत. बरं ठीक आहे, आता आपण हो ह्या हो. रवी भिन्नाष्टकामध्ये काही लोकांच्या अडचणी आहेत का सांगा. नाही सर, छान समजले. बरं ठीक आहे. आता फलादेश करते वेळी तुम्हाला तुमच्या समोर कुंडली आहे तूळ लग्नाची. नाईक मॅडम, तुम्हाला कळलंय का व्यवस्थित? हो सर, कळलंय. काही ऑब्जेक्शन? बर, आता शुक्राला जर 3 गुण आलेले आहेत सूर्य भिन्नाष्टकामध्ये, तर शुक्र हा ग्रह सूर्याचा फेवरमध्ये नाही. ज्या राशीमध्ये सूर्य विराजमान आहे त्या सूर्यापासून शुक्राचा लाभ मिळणार नाही सूर्याला. 3 गुण आलेले आहेत म्हणून. म्हणजे तिथे बळ देणारे ग्रह हे कोण आहेत? तर शनी, मंगळ आणि सूर्य स्वतः आणि बुध, हे 4 ग्रह जास्तीत जास्त, आणि लग्न, हे त्याला चांगला फलादेश देतील असं आपल्याला कथन करायचं आहे. आता इथपर्यंत कळलं. आता मग चंद्राचा अष्टक लावायचा आहे. हा डिटेल समजवताना पहिला चार्ट समजायला किंवा समजवायला थोडस कठीण आहे. एनीबडी एल्स? सर तुम्ही आता म्हणालात की लग्नाला पण 49 गुण असतात म्हणून. हो आहे. पण हे जर टोटल आपण बघितलं तर ते 337 टोटल असतात ना, म्हणजे नाही, ह्या मग सगळ्या ग्रहांचे मिळून. दुसरा भिन्नाष्टकामध्ये गुण जास्ती वाढतात ना, 49 येतात ते. नाही, एकूण सगळ्या 337 प्लस 49 सगळ्या करायचे, ग्रहांचे मिळून 337 होतात ना. आणि मग 49 लग्नाचे करायचे ना, लग्नाचे 49 त्याच्यात ऍड करायचे का मग? ऍड करायचे. येस. बर. 337 सर्वाष्टक, भिन्नाष्टक नाही. आणि त्याच्यात लग्नाचे 49. हा, लग्नाला 49. म्हणजे ते 386 होतात सर. मग जे होतील ते. बर बर, ओके ओके, थँक्यू, समजलं. त्याच्यामध्ये राहूचे घेतले तर आणखी वाढते. त्याच्यामध्ये भिन्नाष्टकाला राहूचे पण गुण आहेत 44. तर ह्याच्यामध्ये तर राहूच्या ह्याच्यात सगळे 00 लिहिलेले आहेत सर. नाही आहेत, दाखवतो. नाही, आता ह्या कुंडलीचे सर. राहू बघूया नंतर. पहिला तर राहू झाला. चंद्राचा लावा सर आता. हो, चंद्राचा लावा. 386 गुण आहेत. कक्षा स्ट्रेन म्हणा त्याला, कक्षा. अच्छा, कक्षा बळ कळलं का? हो सर. कक्षा म्हणजे वर्ग. हो सर, समजलं. लावलंय चंद्राचं मून भिन्नाष्टक. सर मला हे थोडं विचारायचं होतं. तुम्ही चार्ट नका बदलू, मी फक्त क्वेश्चन विचारते.
हा विचारू का? विचारा. आता जे आपण भिन्नाष्टक वर्ग पाहिलं सूर्याचं, हा आता त्याचा अर्थ घेताना सूर्य हा षष्ठ स्थानात बसलेला आहे हो आणि सूर्याला शनी, मंगळ, बुध प्लस स्वतः यांनी चांगले मार्क दिलेले आहेत. हो. एक मिनिट सर, यांनी चांगले मार्क दिलेत. मग हे फक्त आपण षष्ठ स्थानापुरतेच मर्यादित धरायचं का? हो. आता ऐका, परत मी परत स्पष्टीकरण करतो. सर्वाष्टक आणि भिन्नाष्टकामध्ये तफावत आहे, एकदम शुद्ध मराठीमध्ये. सर्वाष्टक आणि भिन्नाष्टकामध्ये तफावत आहे. आता ज्या वेळेला तुम्ही सर्वाष्टकामध्ये जाता त्यावेळेला तिथे जे सर्वाष्टक असतं ते 48, 45, 54 असे गुण येतात. त्याला कक्षाबळ म्हणतात. कळलं का? मग त्यावेळेला तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. आणि जर समजा तिथे तुम्हाला जर पर्टिक्युलर प्रत्येक प्लॅनेट संदर्भात विचार करायचा असेल तर त्याचं भिन्नाष्टक वर्ग वेगळा आहे. सर हळदणकर मॅडम हो सर. बोला. हो सर, कळलं. म्हणून म्हणजे आता आता आपण हा बोला नाही, बोला बोला. बोला सर आधी तुम्ही. नाही नाही, मी तेच सांगतो. सर्वाष्टक वेगळं आहे, हा, भिन्नाष्टक वेगळं आहे. वेगळं आहे. सर्वाष्टक 337 आहे, होय. भिन्नाष्टक 386 आहे. हा असं. ओके बरं, सर, थँक्यू. ठीक आहे. बोला. आता लावला चार्ट. हा मॅडम. सर एक प्रश्न विचारू. हा बोला. सर आता आपण हे ग्रहांच्या गुणानुसार तुम्ही सांगितलं, तसंच हे स्थानांचे जे टोटल गुण आहेत त्यानुसार सुद्धा ज्या स्थानाला 4 पेक्षा जास्ती गुण आहेत हो ते बरोबर. पर्टिक्युलर स्थान सूर्याच्या भिन्नाष्टकामध्ये बलवान झालंय असं म्हणता येईल का? बघा आता तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये मॅडम. एक मिनिट थांबा. हा हे भगत कोण जॉईन झाले आता? हा बोला मॅडम, बोला तुम्ही. मॅडम बोला. हा सर, आता जे आपण आधी सांगितलं सगळं ते प्रत्येक ग्रहाचे टोटल गुण घेऊन आपण सांगितलं की अमुक एक ग्रह सपोर्टिंग आहे किंवा नाही. आणि जर आपण स्थानांचे गुण पाहिले टोटल आणि जर आता त्या एका स्थानाला 6 गुण होते म्हणजे ते पर्टिक्युलर स्थान बलवान आहे सूर्याच्या भिन्नाष्टकात असं म्हणता येईल का? असं नक्की नक्की. हो ना? नक्की. येस येस. ओके. त्यावेळेला कसं असतं मॅडम की जेव्हा तुम्ही सूर्याष्टक पाहणार आहात का भिन्नाष्टक पाहणार आहात त्याच्यावरती त्याचा फलादेश हा अवलंबून असतो. कळलं का? बरं. आता तुम्हाला फक्त सूर्य, मी पुन्हा एकदा सांगतो, सूर्य षष्ठ स्थानामध्ये आहे, त्याला इत्यादी ग्रहांनी मार्ग दिलेले आहेत का? तर ज्याने मार्ग दिलेले नाहीत तिथे तो त्याच्या फेवर मध्ये नसेल. नाही म्हणजे त्या ठिकाणी सूर्याच्या कारकिर्दीमध्ये, आता आपण विषय जरा थोडासा वेगळा घेऊ, त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होणार आहे. कारण त्यांनी भिन्नाष्टकामध्ये सूर्याला एक एक गुण दिलेला आहे. म्हणजे आय एम विथ यू असं सूर्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या लोकांनी 0 दिलेलं आहे, आय एम नॉट विथ यू, बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी सूर्याची सहमत नाही. आणि हा जो पार्ट आहे हा कसा ठरतो? ज्या वेळेला तुम्ही कोष्टक बनवता तर त्या कोष्टकामध्ये इथून तिथे तिथपासून तिथे असणारा ग्रह त्या ठिकाणी तिथे फलादेश देण्यास समर्थ आहे, त्याच्यावरून ते कोष्टक काढलं जातं. म्हणजे तिथे जो ग्रह 0 मार्कने आहे तो त्या ठिकाणी सपोर्ट करणार नाही. आलं लक्षात मॅडम? ओके. आणि हे आता हे जे वेगळे वेगळे तुम्ही भिन्नाष्टक म्हणताय हे कुठे आपल्याला मिळू शकेल? म्हणजे मला वाटतं ऍस्ट्रोसेज मध्ये फक्त ते
सर्वांश एकच ते दिलेलं असतं ना. हो हो बरोबर. ते दुसरं मी हे आहे त्याच्यामध्ये मिळेल. भुवन मॅडम तुम्हाला मिळालं ना? सर मिळालं. ओपन केलं तुम्ही ते? होय होय केलंय. ठीक आहे. बरं आता सर मॅडम आहे त्याच्यात सर हा हा ऍस्ट्रोसॅग मध्ये पण आहे. प्रअष्टक वर्ग केलं ना की आपल्याला हे सगळे मिळतात. बरं ठीक आहे. आता ऐका जर आता इथे ऐका. आता हे मॅडम चंद्राचं भिन्नाष्टक वर्ग आहे. चंद्र हा ग्रह कोणत्या राशीत आहे हे पहिला ठरवा. मिथून येत आहे सर. भाग्यात आणि शनी भाग्य बरोबर आहे. हा. ओके फाईन. नाही फरक पडतो शनी बरोबर. इथे युतीला पण वेगळं वळण आहे. होय आता त्यामध्ये चंद्राला येणारे एकूण गुण किती कळलं? तर एकूण गुण 49 आहेत का? 49 बघा आहेत ना. ठीक आहे. हो आहे. हो सर. जर 49 गुण असतील तर त्या 49ला तुम्ही 8ने भाग केले तर किती पटीने? 848 होतात. हो सर. मग आता इथे बुधाने चांगले गुण दिल्यात. हो. फक्त चंद्राला लग्नाने कमी गुण दिल्यात आणि शनीने गुण कमी दिलेले आहेत. हो बरोबर हो सर. सर. 4. हो. लग्न आणि शनी हे दोन ग्रह चंद्राला सपोर्टिंग नाहीत भिन्नाष्टक वर्गामध्ये. म्हणजे जर समजा यदा कदाचित चंद्राच्या माध्यमातून प्रश्न असेल त्यावेळेला शनी तिथे सपोर्ट करणार नाही. लग्नाने पण गुण दिलेले नाहीत. आता तुम्हाला सोपं व्हायला लागेल. तिथे लग्न हा त्याला सपोर्टेड नाही आहे. तो 2 गुणांनी मायनस आहे. बरं आता ऐका. यदा कदाचित 12व्या स्थानाला चंद्राने लग्नाने 1 गुण दिलाय चंद्राला. 12व्या स्थानाने शनीने गुण दिलेला 12व्या स्थानाला गुण दिलेला नाही. होय नाही नाही दिला ना. याचा अर्थ तिथे म्हणजे 12व्या स्थानाला शनी सपोर्टेड नाही. हा त्याच्यानंतरचा भाग आहे. पण चंद्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये 7 7 6 7 8 6 हे गुण त्याच्या लाभार्थीचे आहेत. म्हणजे हे ग्रह त्याला सपोर्ट करणार आहेत एंटायर सर्वाष्टक वर्ग भिन्नाष्टक मध्ये. आता भिन्नाष्टकामध्ये 12 राशी आल्या आणि ग्रह सुद्धा आले. यदा कदाचित कुठल्या ग्रहाला 0 आले असतील तर त्या ठिकाणी त्या ग्रहाला गुण प्राप्त झालेले नाहीत. तुम्हाला त्यावेळेला उभ्या रेषेत जायचं आहे आणि आडव्या रेषेत पण तपासणी करायची आहे. आडवं आणि उभं लक्ष केंद्रित करा. आलं लक्षात? हो सर. मग आडवं आणि उभं जर विचार केला तुम्ही तर तुम्ही त्या तूळ राशीकडे गेल्यानंतर गुरु, मंगळ, सूर्य, शुक्र आणि लग्न यांना एक पण गुण दिलेला नाही. फक्त शनी, चंद्र आणि बुध यांनीच गुण दिले आहेत आणि टोटल गुण 3च आहेत. किती गुण आहेत? 3 आहेत ना. 3 आहेत. हो. मग ते फार कमी आहेत. बरं आता ते गुण कसे कमी आहेत ते सांगतो तुम्हाला. व्यवस्थित लक्षात घ्या. 49 भागिले 12 केले तर किती होतात? 48. 4. म्हणजे 1 गुण कमी आहे. 6 येतात. हो 12×48 मॅडम. 49 गुण आहेत म्हणजे 4 आले पाहिजेत ना. हो हो. म्हणजे त्या ठिकाणी 4 पेक्षा कमी असणारं स्थान हे बलवान नाही. राशी आणि ग्रह या दोघांचंही मिलन केलं. राशी सपोर्टेड आहे का सांगा? का ग्रह सपोर्टेड आहे? 4 पेक्षा तर कमी आपण गुण आहेत ना, 49 भागिले 8 घेतले होते ना. 8 नाही 12 घ्यायचे मॅडम. इथे 12 घ्यायचे. 12 घ्यायचे. खालच्या आडव्या आडव्या लाईनीतले रेषेला 12 खालचे घ्यायचे. एकदम 12 आहेत. उभ्या राईमध्ये ग्रह आणि लग्न आहे. आडव्या रेषेमध्ये 12 राशी आहेत मॅडम. ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला अष्टवर्ग कळलं
असं कधीही सांगता येणार नाही. आणि महागुरु बद्दल मी काही पदवी कधी लावत नाही. उभ्या लाईनला सर ग्रहांच्या संख्येने भागायचं आणि आडव्याला स्थानांच्या संख्येने भागायचं एवढंच तर. बस हा. आडव्याला आणि उभ्याला आता तुमच्या बरोबर लक्षात आले. आलं की नाही लक्षात? बरं. फलादेश देते वेळी तुम्हाला ग्रहांचा पण राशी बळ आहे का ग्रह बळ आहे हे लक्षात घ्या. अष्टक वर्गामध्ये राशी बळ सुद्धा आवश्यक असतं. आता एक पुढे मी विषय घेणार आहे मॅडम, त्याच्यामध्ये कुठलाही ग्रह नसेल अशा राशी आपल्या जीवनामध्ये काय फलादेश देतील हा एक अभ्यासक्रम मी सुरू करणार आहे. छान 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 सर, छान. हे पहिल्यांदा डिक्लेअर करतो. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. छान सर, छान. कारण बऱ्याच भावांमध्ये ग्रह नसतात, मग त्याचा फलादेश कसा द्यायचा हे समजेल आम्हाला सर. थँक्यू सर. ओके. कुठल्याही ग्रहामध्ये ती एक सोय पराशरीमध्ये आहे. बरं, आता इथे प्रश्न विचारा. चंद्र हा भाग्यस्थानामध्ये आहे. भाग्यस्थाना संदर्भामध्ये चंद्राला सपोर्टेड प्लॅनेट कोणते? सपोर्टेड प्लॅनेट अँड सपोर्टेड झोडियाक. ज्या राशीमध्ये चंद्र आहे ती रास कोणती आहे? कुंभ, मिथुन. मिथुन. हा मिथुन आहे. ऐका, मिथुन जर राशी असेल तर त्या राशीमध्ये आलेले शून्य किती आणि एक अंक किती याचा तुम्ही हे विचार करा. मग त्या ठिकाणी मिथुन राशीला गुरुबळ आहे. आहे गुरुबळ आहे, शनी नाही, मंगळ नाही. फक्त मंगळाने शून्य दिलेले आहेत सर आणि शनीनी, बाकी सगळ्यांनी कोण दिलेत सर? म्हणजे त्या ठिकाणी चंद्र हा वंचित कुठल्या ग्रहापासून किंवा कुठल्या राशीपासून राहिला? सोपं आलं की नाही? हो सर, समजलं, छान समजलं. समजलं. लग्न चंद्र आणि शनी, आपलं शनी आणि शून्य शून्य गुण दिले तिथून तो वंचित राहिला. म्हणून जिना चढताना पहिली पायरी तपासावी लागते, हळू चालावं लागतं. आणि एकदा तुम्ही जिना चढून वर गेल्यानंतर तुम्ही धावत गेलात तरी चालेल. कळलं का? आता वाटतंय कठीण आहे काय? नाही सर, सोपं वाटतं. नाही सोपं सर, म्हणजे छान समजतंय सर. हा, समजलं सर. हे तिथे तुम्हाला जेव्हा फलित करायचं. चला आता आपण फलिताकडे जाऊया. फलिताकडे चंद्राकडे कोण आहे? चंद्र तर चतुर्थाधिपती आहे का दशमाधिपती आहे? दशमाधिपती आहे, बरोबर आहे. हो. दशमाधिपती भाग्यात बसलेला आहे, बरोबर आहे. दशमामध्ये येणारी रास कोणती आहे? कर्क आहे. हो, कर्क. चंद्राने पण चंद्राला गुण दिल्यात का? तर नाही. चंद्राने पण चंद्राला गुण दिले नाहीत दशम स्थानामध्ये. शून्य गुण दिलाय, बरोबर. चंद्र जिथे बसलाय तिथे एक गुण आलेला आहे, म्हणजे हरकत नाही, बरोबर आहे. हो हो सर. त्याच्या जवळ जरी शनी असेल तरी सुद्धा त्या शनीने चंद्राला गुण दिलाय का? नाही दिला. हा, म्हणजे तिथे बसून सुद्धा, एकत्रित असून सुद्धा तिथे काही बाधा नाही. जर त्याने गुण दिला असता तर चांगले संबंध असते, पण गुण दिलेले नाही म्हणजे न्यूट्रल आहे, शनीपासून आशादायी नाही, बरोबर आहे. पण म्हणजे सर त्याचा काही वाईट फलादेश नाही ना मिळणार? नाही, म्हणजे तिथे सपोर्ट पण नाही. अच्छा, न्यूट्रल आहे. न्यूट्रल आहे, बरोबर आहे. बरं, आता चंद्राचं कुठलं काम आहे ते तुम्हाला चंद्रावरून विचार करायचा आहे. आता चंद्र जर समजा दशमाधिपती आहे तर दशम स्थानाला कोणत्या कोणत्या ग्रहाने महत्व दिलेलं आहे? फक्त शुक्राने दिले? शुक्र आणि लग्न सर, फक्त. हा, म्हणजे तिथे शुक्र आणि लग्न हे दोनच
राशी ज्या आहेत त्यांनी चंद्राला बळ दिलेलं आहे दशम स्थानाला. सूर्याने दिले ना सर, एक मार्क सूर्याने गुरुनी दिलाय, रवीनी आणि शुक्रानी. अरे दशम स्थान बघायचंय ना. हो दशम मग स्थान नाही बघा ना. शून्य आहे मॅडम, शून्य आहे, बरोबर आहे. दशम स्थान शून्य कर्क आहे. रास ना सर, कर्क रास हो, ना. कर्क म्हटल्यावर रोमन मग 4. गुरुनी एक गुण दिलाय, रवीनी आणि शुक्रानी. बस. हो बरोबर आहे. आता ग्रँड टोटल बघताना थोडस बघा, चंद्राच्या विनाष्टकामध्ये फक्त 2 गुण आलेले आहेत मॅडम. हो सर, बरोबर आहे ना. फक्त 2 गुण. हो सर, फक्त 2 गुण आले ते. म्हणजे चंद्र दशम आणि स्थानाचा लग्नाने दिले. आधीपासून अधिपती असून सुद्धा तर ते दशम ती चतुर्थामध्ये दहावी तर रास चौथा मकर भाव आहे रास आणि झाली मकर का? रास आहे सर. ती मकर राशीत ते 2 हो. आहे सर. नाही, इकडे बघायला लागेल आपल्याला, जिथे वर साईनच्या ठिकाणी हा. 10 लिहिलंय ना 10 दशम स्थान साईन म्हणजे 10 आहे. हा, मग 3 गुण आहेत, 3 गुण आहेत. 3 गुण आहेत 3 सर, आहेत, तेच मी 3 म्हटलं ना. आहेत. मग रवीनी ते पण आणि कमी आहेत ना, ते रवीनी कमी आहेत ना. राशीला 3 गुण आहेत सर, 3 मग ते गुण आहेत कमी आहेत, कर्क कमी आहेत, कमी आहेत. होय. कमी आहेत ते. बर, आता यदा कदाचित सगळ्या ग्रहांनी जर गुण दिले असते तर त्या ठिकाणी 8 गुण आले असते का? हो सर, आले असते ना. आले असते, मग नाही आले ना, 3 गुण आले. नाही आले. हो, म्हणजे ऍव्हरेज गुण कोणी कोणी दिलेले नाहीत, तर त्या ग्रहाने त्या राशीला गुण दिलेले नाहीत. नाही दिले. फक्त गुरु, सूर्य आणि शुक्राने दिले. मग अशा तऱ्हेने तुम्हाला त्याचा फलादेश जो आहे तो करता आला पाहिजे. बरं, तक्ता समजला का तुम्हाला? समजलाय सर. हो सर. आता प्रश्न विचारा, तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न आहे आणि तो चंद्रावरून सोडवायचा आहे. सर एखाद्या व्यक्तीला जॉब सोडून व्यवसाय चालू करायचा आहे. लगेच तुम्हाला दशम स्थानाकडे गेलं पाहिजे. हो, मग दशमाधिपती आता इथे भाग्यात कसं आहे. उत्तर देणार आता मग? हो, सांगतो. दशम स्थानामध्ये दशम स्थानाला चंद्राने गुण दिल्यात का? एक तर गुण आले पाहिजेत किती, तर फक्त 3 आलेले आहेत ना. किती आले मॅडम? 3च आलेत. म्हणजे फार कमी आलेले आहेत. हो, फार कमी आलेत ना. हो सर. मग आता जर 4 गुण आले असते तर चांगलं म्हटलं असतं ना आपण सर. बरं, ठीक आहे, चांगलं म्हटलं असतं. आणि 8 गुण आले असते तर अति चांगलं म्हटलं असतं. हो सर, बरोबर आहे? नक्की सर. हो सर. नक्की. आता ऐका, आता हे 8 गुण कोणाचे तरी खाऊन नंतर गुण वाढवलेले असतात की नाही? बरोबर. हो, म्हणजे कुठला तरी भाव कमी झालाय की नाही? होय, त्याच्याशिवाय येणारच नाही ते. येणार नाही. म्हणजे या ठिकाणी ज्या भावाने गुण दिल्यात, ज्या ग्रहाने गुण दिल्यात, त्याच गोष्टीचा उपयोग त्या चंद्राला होणार आहे. बरोबर. हो, अशा तऱ्हेने अष्टक वर्गाचं गणित तुम्हाला पुस्तकात सुद्धा मिळणार नाही. बरोबर. नाहीच आहे सर, कुठे सर आजपर्यंत एक कुठे बोलू का सापडलंच मध्ये नाहीये मी सर. जरा? सर बोलू? हा, बोला. तर हे तुम्ही जे म्हणालात ना ते बरोबर आहे सर. हे जे हाऊस म्हणून दिलेलं आहे ना, तर ते भाव आहेत आणि वरती साईन जे म्हणून दिले ना त्या राशी आहेत सर. कारण अष्टक वर्गामध्ये चंद्राला दशम म्हणजे कर्क राशीमध्ये 2च गुण आहेत सर. म्हणजे हे उलट वाचायला पाहिजे सर. हो सर, म्हणून मी म्हटलं ना की मराठी जर घेतलं ना तर ते क्लिअर होतंय सर. अगदी व्यवस्थित अष्टक क्लिअर होतंय. वर्गामध्ये बघतीये ना सर, तर ते कर्क राशीमध्ये फक्त शुक्रानी आणि लग्नानी फक्त दोघांनीच गुण दिलेत शुक्र सर. आणि लग्नानेच फक्त गुण दिलेत. फक्त 2 गुण आहेत. कर्क राशीमध्ये. कर्क हो, राशीमध्ये. कर्क राशीमध्ये. म्हणजे हे उलट वाचायला पाहिजे सर. वरती भाव आणि भाव आणि रास. हो बरं, सर. ठीक आहे. आता ऐका, मग आता प्रश्न विचारा की चंद्र भाग्यस्थानामध्ये आहे, त्या ठिकाणी यदा कदाचित चंद्राच्या रिलेटेड जर प्रश्न असेल तर तुम्ही त्याला उत्तर कसं देणार?
सर उच्च शिक्षणाच्या संबंधात समजा प्रश्न असेल. ओके, ठीक आहे. उच्च शिक्षण गुरुकडे आहे. हो. मग चंद्राच्या भिन्नाष्टका वर्गामध्ये चंद्राला गुरुने गुण दिल्यात का? नाही सर, 0 दिलेले आहेत. हा, मग त्या उच्च शिक्षणाकरता तुम्हाला इत्यादी ग्रहाने दिल्यात का? नाही, तर कोणी त्या फक्त ग्रहाचं नाही शिक्षण, दिले सर. मग त्या फक्त ग्रहाचं शिक्षण, शुक्राने दिलेले आहेत मग आणि त्या लग्नाने ग्रहाचं शिक्षण तुम्हाला लागू पडेल. करायला लागेल का? शिक्षण सगळे ग्रह देतात. मंगळ म्हणजे शुक्राच्या इंजिनिअरिंग देतो. संदर्भात जे काय हे असतील हो त्या हो. त्या ह्याच्यामध्ये. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे, हो. कलावंत आहे, आर्टिस्ट आहे, डिजिटल गोष्टी आहेत काही, त्या सुद्धा शुक्राच्या अंतर्गत आहे. इंटिरियर डेकोरेटर आहे, इंटिरियर डिझायनर आहे, आर्किटेक्चर्स आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या व्यक्तीला काय हवं, त्याची कपॅसिटी काय. समजा मेडिकलला जायचं इच्छा असेल तर त्या तर व्यक्तीची, सूर्य पाहिजे, सूर्य पाहिजे. सूर्यानी चंद्राच्या ह्याच्यामध्ये भिन्नाष्टकात मार्क नाही, दिले आता पाहिजे. बघा मॅडम, परत सांगतो. जर समजा चंद्र भाग्यस्थानामध्ये आहे, तर भाग्यस्थान हे हायर स्टडीचं स्थान आहे, बरोबर आहे. हो सर. तर तिथे जर मेडिकलला जायचं असेल तर त्या ठिकाणी सूर्याला 6 गुण आलेले आहेत. बर, अच्छा. हा, मग ते सूर्याच्या भिन्नाष्टकात नाही, चंद्राच्या भिन्नाष्टकामध्ये सूर्याला 6 गुण आलेले आहेत बघा. 6 गुण आहेत. हो, 6 गुण आहेत सर. म्हणजे पॉझिटिव्ह आहे. अच्छा, म्हणजे जाऊ शकतात मेडिकलला. येस. ओके, थँक्यू सर. जर समजा त्याच ठिकाणी जर गुण 4 आले असते तर कठीण आहे. 8 आले, मग बुधाला 8 आलेले आहेत. हा, म्हणजे कॉमर्स वगैरे साईडला जाऊ शकतात. चार्टर्ड अकाउंटंट पण होऊ शकतात ना? होऊ शकतो ना. जो जातक, काय माहितीये का, जातक शिक्षण किती आहे पहिला ह्या विचार करा. जातक किती शिकलाय, नाहीतर तो शिकला असेल 10वी आणि आपण पायलट बद्दल विचार केला. फक्त बुधाला एवढे गुण आले. नाही, आता 12वी नंतर पुढे जायचंय हायर ह्याच्यासाठी, त्यावेळेला विचार करायचा असेल त्यावेळेला नक्की विचार करायचा. आता शिक्षणाचा विचार नाही केला, समजा वैवाहिक जीवनाबद्दल विचार केला तर कारकग्रह आणि सप्तम स्थान. अच्छा, कारकग्रह आणि सप्तम स्थान. सप्तम स्थानामध्ये किती गुण आहेत, कोणती राशी आहे? मेष राशी. मेष राशी. 5 गुण आहेत. 5 गुण आहेत. 5 गुण आणि शुक्राने दिलाय. नाही, ते उलट वाचायला पाहिजे ना. मेष पहिलंच. 3च गुण आहेत सर मेष राशी. मेष राशीमध्ये शुक्राला 0 गुण आहे सर. चंद्र भिन्नाष्टकामध्ये नाही. हा, बरं, आता दुसरा एक भाग सांगतो तुम्हाला, थोडस व्यवस्थित ऐकून घ्या. आपण प्रत्येक ग्रहाची कुंडली बनवण्याची एक पद्धती असते. प्रत्येक ग्रह हा लग्नी मांडायचा असतो आणि त्यानंतर तुम्ही कुंडली बनवली तर जो ग्रह लग्नी असेल त्याला गृहीत धरून, म्हणजे आता इथे चंद्र आपण लग्नी मांडला, तिथे मिथुन रास मांडली, त्याला लग्न धरून त्याचं भिन्नाष्टक वर्ग बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते गुण व्यवस्थित पाहता येतील. हा एक प्रयोग आहे. आलं लक्षात? म्हणजे 8 कुंडल्या मांडायला लागतील. 7 ग्रह आणि 1 लग्नाचा. मग तुम्ही लगेच कॅल्क्युलेट करू शकता. तो ग्रह लग्नी मांडून लगेच तुम्ही लग्नाकडे जाऊ शकता. कोण रेखा ओढतं परत, करू नका. बर, आता काय नाही कळलं ते विचारा, किंवा चंद्राबद्दल आणखी काय विचारायचं ते विचारा, कारण चंद्राचं भिन्नाष्टक लावलेलं आहे. कोणतरी रेघा मारतोय, बापरे किती काय रेघा मला कळत नाही सर सुचिता कुलकर्णी असं लिहून आलंय. बरं, ठीक आहे, चला झालं असेल. पुढे बोला. सर मी नाही आहे. लिहून येते मॅडम नाव. नाही, कारण माझ्या इथून ते होतच नाही. नाही, पण इथे ना नाव असं बघा खाली सगळ्यांना दिसत असेल नाव. छोट्या निळ्या ह्याच्यामध्ये नाव आहे. हो ना तुमचं. हा, हे करा,
चंद्राबद्दलचे प्रश्न विचारा. सर आपण समजा आता इथे आईच्या बद्दल घेऊया ना. मग ओके, इथे फाईन. चतुर्थ स्थानात 10वी म्हणजे मकर रास आहे आणि तिथे मंगळ आहे. हम्म, आता ऐका मॅडम, हम्म. चंद्र आपण लग्नी मांडूया, बरोबर आहे. ओके. हम्म. चंद्र लग्नी मांडल्यानंतर मिथून लग्न मांडलं, हा बरोबर आहे. बरोबर आहे ना, मिथून येत आहे म्हणून. येस. आईच्या बद्दलचे सगळे ज्या काही स्थाने आहेत आई बद्दलचे, आईची आई कशी असेल, आईचा भाऊ कसा असेल, म्हणजे तृतीय स्थान गेलं. आईचा जोडीदार कसा असेल, आईची संतती कशी असेल, आईचं भाग्य कसं असेल, आईचं वर्किंग कसं असेल, आईला लाभ कसा मिळेल, आईचं कुटुंब कसं असेल, तर तुम्हाला लग्नी चंद्र मांडून तुम्हाला कर्क राशीकडे जायचं आहे. मग सिंह राशीकडे जायचं आहे, मग कन्या राशीकडे जायचं आहे, मग तुळेकडे जायचं आहे, मग वृश्चिकेकडे जायचं आहे, मग त्या ठिकाणी धनुकडे जायचं आहे. मग आईच्या बाबतीतले सगळे प्रश्न सोडवताना अष्टक वर्गामध्ये तुम्हाला ही सोय उपलब्ध आहे. आता मंगळाचं जर भिन्नाष्टक मांडलं तर लग्नी मंगळ मांडा आणि त्याच्यापासून जो त्या भावामध्ये असेल त्या भावापासून त्याचा भाव. आता मंगळ हा मांडल्यानंतर मंगळाचं कार्यक्षेत्र, मंगळाचं दशम स्थान कसं असेल. ओके. आता मंगळ हा मूळ कोणत्या राशीमध्ये आहे तो बघा. इथे मकर येत आहे सर त्या कुंडलीत. हा, चतुर्थात आहे. हो, चतुर्थात आणि मकर. मग तिथे तूळ राशी दशमात येते, हो बरोबर आहे. हो बरोबर आहे. मग जर समजा त्या ठिकाणी तूळ रास जर दशमात आली तर तुळेचे गुण तपासा आणि तुळेला कोणी कोणी गुण दिलेले आहेत ते मला. पण मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गात. येस येस, मंगळाच्याच, बरोबर आहे. मंगळाच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये तूळ राशीला 2 गुण आलेले आहेत. सर एक विचारू, एखाद्याचा सर आरोग्याविषयीचा प्रश्न असेल तर आपण षष्ठ स्थान लग्नी मांडायचं का षष्ठेश लग्नी मांडून घ्यायचं? नाही, आरोग्य स्थानाचा वैयक्तिक प्रश्न तर लग्नापासून आरोग्य स्थान हे षष्ठ स्थान आहे. मग त्या ठिकाणी जर अनारोग्य किंवा आरोग्य तर त्यावेळेला तुम्हाला तिथे सूर्याला मदत म्हणून बघितलं पाहिजे. बर, पण आता इथं जसं आपण आई संबंधी विचार करायचा म्हणून चंद्र लग्नी मांडून जसं विचार करतोय तसं आरोग्यासंबंधी विचार करताना लग्नी काय घ्यायचं सर? कोण आहे, कॅमेरा कोण लावले बाबा? काय म्हणता मॅडम, बोला. जसं आपण आई संबंधी विचार करताना चंद्र लग्नी मांडून कुंडली मांडली तसं षष्ठ स्थानासंबंधी म्हणजे आरोग्य स्थानासंबंधी विचार करायचा असेल तर षष्ठ स्थान लग्नी घ्यायचं आरोग्य की काय कोणाचं करायचं? आहे, आरोग्य कोणाचं आहे त्या व्यक्तीचं स्वतः ज्या जातकाचं आपल्याकडे कुंडली आली. तूळ लग्नाचं षष्ठ स्थान म्हणजे मीन रास. मीन रास, हो हो. मग तिथे असणाऱ्या ग्रह तपासा. मग तिथे लग्न तिथे रवी आणि गुरु भिन्नाष्टकामध्ये आहे सर. मग तिथे लग्न भिन्नाष्टकामध्ये गेलं पाहिजे मॅडम. अच्छा, बर, ओके. कळलं का? हो सर. लग्न भिन्नाष्टकामध्ये आपण गेलो तर 49 गुण येतात, बर, नाही का? ते चेक केलं पाहिजे. हो 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 सर. सर मी एक विचारू का? हा बोला. तर आता इथे वृश्चिक राशीला चंद्र भिन्नाष्टकामध्ये 4 गुण मिळाले, हो की नाही? म्हणजे चंद्र आता धनाचा कारक पण आपण म्हणतो. म्हणजे मगाशी आपण रवीच्या भिन्नाष्टकात वृश्चिक राशीला 0 गुण होते. आता इथे 4 आहेत म्हणजे मग धनाच्या बाबतीत लग्न भिन्नाष्टक आपण जेव्हा केलं ना मॅडम त्यावेळेला बघा पहिल्या वेळेला आपण बघितलं तर 49 गुण आले होते. त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी गुरुला 9 गुण आहेत. हो 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 सर. लग्न भिन्नाष्टकामध्ये गुरु बलवान आहे. बर, हो सर. लग्न भिन्नाष्टक. हो हो. बरं, आता एक काम करा कुबल मॅडम, लग्न भिन्नाष्टक लावा 49 गुणांचं. जरा कृपया रेषा मारू नका, जरा कृपया रेषा नका मारू. लावते सर, थांबा जरा मला शोधू द्या. आता शेवटचा हे आहे. हा थांबा लावते. सर आता ना माईकच्या तिथे एक पेन येतोय सर, हे जो झूम अपडेट केल्यापासून तर त्या पेन वरती जरा जरी टच झाला ना सर तर अशा रेखा उठतात.
ते कोणतरी लिहायला बघत असेल प्रयत्न करून. तो रायटिंग पेन आहे. हो सर, हो. पहिल्यांदा पूर्वी नाही यायचा, पण आता तो यायला लागल्यापासून ते जरासं, आणि माईकच्या बरोबर वरतीच आहे ना, त्यामुळे तो साहजिक टच होत असतो. कोणाचं तरी टच होत असेल ते. ठीक आहे, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. हे बघा सर, लावलंय. हा, लग्न भिन्नाष्टक. येस. बरोबर आहे. आता लग्न भिन्नाष्टक केल्यानंतर तुम्हाला त्याचा जर आपण विचार केला, आता इथून सगळे भिन्नाष्टक तुम्हाला पाहता येतील. हो, गुरुनी 9 दिलेले आहेत सर. मग गुरु बलवान आहे लग्नामध्ये. हो सर. लग्न भिन्नाष्टकामध्ये गुरु बलवान आहे. लगा देखा जाएगा 2 दिन से। काय वाटतं सांगा मॅडम. हो सर, हो. नाही, मगाशी आपण रवी भिन्नाष्टकात जे बघितलं होतं ते आणि चंद्र ह्याच्याबद्दल मला विचारायचं होतं, म्हणून सर. पण म्हणजे आता इथे गुरु बलवान वाटतो ना तुम्हाला? हो, वाटतोय सर. म्हणजे आपण मगाशी जे म्हटलं की ह्याला धनाच्या बाबतीमध्ये हे तसं काही नाहीये सर. याची आर्थिक परिस्थिती चांगली. ते लग्नाचा अष्टक वर्ग आहे, एक लक्षात घ्या. हा, हे अच्छा, हा, हे लग्नाचं भिन्नाष्टक आहे. भिन्नाष्टक आणि अष्टवर्गामध्ये फरक आहे. आता असं बघितलं तर त्या ठिकाणी 5वं स्थान जे आहे ना लग्नापासून, ते कुठलं आहे बघा? कुंभ राशीचं आहे. हो, कुंभ राशी आहे सर. त्याला 6 गुण आलेले आहेत. कुंभ राशीला लग्न भिन्नाष्टकामध्ये 2 गुण आहे. हो सर. 2 आहेत सर. ते उलट लिहिलं गेलंय सर. 2च आहेत सर. योग कडे जा तुम्ही. नाही सर, हे जे 2च आहेत सर. लग्न भिन्नाष्टक. हो ना सर, हे काय असेंडंट भिन्नाष्टकच लावले. 5वं स्थान 11 कुंभ रास येते ना, मग 2 गुण आलेले. पण टोटल मार्क्स 2 येतात ना सर. मग त्या ठिकाणी कमी आहे. मग कमी आहे. 4 आले पाहिजे ना. होय. आता एका ठिकाणी एकच आहे. आहे ना, फक्त रवीनी आणि बुधानी दिलेलं आहे एक प्रथम स्थानालाच, म्हणजे तुळ राशीला. बरं, आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? आता बराच वेळ झालाय, 9:10 झाले. बोला. का समारोप करायचा आहे? चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? भूमिका मांडा. हॅलो सर, काढू? नाही, हे काढू का म्हटलं? हा, काढा. सर, एक विचारू का? विचारा. सर, हे लग्न भिन्नाष्टक आहे, म्हणजे जी तूळ राशीचं तुम्ही लग्न मांडलं त्याचं भिन्नाष्टक, म्हणजे तूळ राशीपासून धरायचं ना? मॅडम, हे काढा पहिला, 1 मिनिट करतो, सगळं सांगतो तुम्हाला उत्तर. हा, बोला. आता बोला. सर, लग्न भिन्नाष्टक तुम्ही मांडलं होतं आता, ते तूळ लग्नाची पत्रिका मांडली होती त्याच्यापासून धरायचं का कालपुरुषाच्या मेष राशीपासून धरायचं? नाही, बघा, असं आहे, परत सांगतो. तूळ लग्न आपण बघितलं तर तूळ लग्नाला इत्यादी 11 राशी आहेत, नाहीत का? हो सर. तूळ एकूण झाले तर 12, बरोबर आहे, आणि 7 ग्रह, बरोबर आहे. बरोबर. लग्नाचं भिन्नाष्टकाला 49 मार्क येतात. त्याच्यामध्ये कधी 0 असतो, कधी 1 असतो. तर लग्नाचं भिन्नाष्टक जर तुम्हाला पाहायचं असेल, त्याच्यावरून फलादेश द्यायचा असेल, तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या ग्रहाने त्याला बळ दिलेलं आहे त्याच्यावरती त्याचे गुणधर्म विचार करून नंतर तुम्हाला फलादेश द्यायचा असतो. आता हा जो आपला क्लास आहे, आजपासून आपण जे काही भिन्नाष्टक घ्यायचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी अनेक लोकांच्या अडचणी अशा आहेत की पूर्ण डिटेल्स कळायला विलंब होतोय. कळलं? बरं, आता हा विलंब का होतोय किंवा प्रश्न का पडतोय? कारण तुमच्याकडे
मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी मटेरियल नाही. जर समजा आपल्याला त्या तूळ लग्नाला संततीचा प्रश्न विचारायचा असेल तर तिथे पंचम स्थानामध्ये कुंभ रास येते, बरोबर आहे की नाही? मग कुंभ राशीचं भिन्नाष्टक वर्ग लावून त्याच्यावरती किती किती गुण आलेले आहेत आणि कोणी कोणी गुण दिले आहेत तर ते स्थान बलवान झालंय का त्याचा विचार करायचा असतो. त्यानंतर त्याचा राशी स्वामी शनी ह्याने त्या याच्यामध्ये किती गुण दिले आहेत तर शनीला एकूण 39 गुण आहेत. तर त्यामध्ये त्या 39 मध्ये त्याने डिस्ट्रीब्यूट किती केलेले आहेत तर जर आपण असा विचार केला तर 12च्या याला तर 12 चोक 48 होतात, 12 त्रिक 36 होतात. तर 3 गुण येणं सर्वाष्टक वर्गामध्ये आवश्यक आहे. पण त्याच्यामध्ये कुंभ राशीचं भिन्नाष्टक केल्यानंतर त्याला किती गुण मिळालेले आहेत ते पाहता आले पाहिजेत. तर ते लग्न भिन्नाष्टकावरूनच तुम्हाला कळेल. गॉट इट? हो सर, कळलं. म्हणजे कुठलीही गोष्ट करते वेळी तुम्हाला त्याचं भिन्नाष्टक वापरताना ग्रँड टोटल त्या पर्टिक्युलर हाऊसचं राशीचं किती आले त्याच्यावरती फलादेश हा अवलंबून आहे. जर त्याला गुण कमी आले असतील तर फलादेशामध्ये कमतरता जाणवेल. कदाचित 2 येऊ शकतात, कदाचित 5 येऊ शकतात. आता आपण 9 गुणापर्यंत इथे पाहिलेलं आहे. 9 गुण हे गुरुला आले की नाही? आहेत होय. मग 9 गुण गुरुला का आले? कारण गुरुचे गुण सगळ्यात जास्ती आहेत, तर त्याला 9 गुण मिळू शकतात. आता कदाचित जर त्या ठिकाणी एका राशीमध्ये समजा 3 ग्रह आहेत तर ते 3 ग्रह एकमेकाला पोषक आहेत का तर ते गुण देतील, अदरवाईज देणार नाही. ते पण युतीतले गुण पण ठरलेले आहेत. युतीत कसे गुण द्यावे हे नियम आहेत. ते नियम तुम्हाला नोट्स मध्ये आढळते. तर मी आता जाता जाता फक्त एक विचारते. आता आपण तुम्ही म्हणालात ना आपण पंचम स्थानाचा विचार करूया. मग ती आपली कुंभ रास आहे पंचम स्थानात आणि मग ते लग्नी मांडून असा आणि मग तिथे एकंदरीत टोटल गुण 2च आलेत. म्हणजे तो त्याचा स्वामी शनी त्यांनी पण नाही दिले कोणी फक्त सूर्यानी आणि बुधानी. तर मग समजा पंचम स्थानाचाच प्रश्न असेल तर इतर विचार करायचा, पण मग इथे 2च गुण आले तर म्हणजे त्या बाबतीत काही अडचणी असं म्हणायचं का काय म्हणायचंय तुम्हाला? गुण जर कमी आले असतील तर ते स्थान परिपूर्ण नाही. ओके. बरं, आता त्याच्यानंतर तुम्हाला भिन्नाष्टक वर्गामध्ये जायचं आहे तर शनीच्या भिन्नाष्टकामध्ये जायचं. बरोबर आहे ना, नंतर शनीच्या जायचं. ओके, येस. आणि म्हणजे तिथे पण बघायचं. हो, मग शनीच्या भिन्नाष्टकामध्ये व्हॅल्यू काय आहे, त्याची किंमत किती आहे, त्याच्यावरून तुम्हाला पुढचं भविष्य ठरवायचं आहे. पण शनीचं भिन्नाष्टक आणि सर्वाष्टक हे बेसिक आहे आणि भिन्नाष्टक हे त्याच्या पलीकडचं आहे. ऐका ना सर, शनीच्या भिन्नाष्टकात पण 2च गुण आहेत आणि तिथे शनीने नाहीच दिले, फक्त गुरुनी दिले आणि शुक्रानी दिले. बरं, आता कधी कधी मॅडम असं होतं कुंभ राशीमध्ये एकही ग्रह उच्चीचा होत नाही. पण समजा तुळेला शनी उच्चीचा झाला आणि पंचम स्थानाचा अधिपती उच्चीचा तूळ राशीला आहे, तरी सुद्धा त्या तूळ राशीचा कदाचित गुण कमी आले तर तिथे सुद्धा उपयोग होत नाही. कदाचित निचेचा शनी असेल आणि गुण जास्ती येऊ शकतात. आणि हे गुण जास्ती कधी येऊ शकतात तर त्याच्यामध्ये त्या स्लॉट मध्ये एखादा ग्रह त्याच्यापासून तो त्याला 0 देतोय का गुण देतोय याच्यावरती अवलंबून आहे. कळलं? कुंडली काढते मी. चव्हाण मॅडम, तुमचं काय मनोगत आहे? सर, सगळे प्रश्न विचारतात आहेत तर सर्वांनी छान सांगितलं आणि तुम्ही पण उत्तरं चांगली दिली. म्हणजे कुठल्या ग्रहाने बळ दिलं, प्रत्येक राशीचं लग्न मांडून गुण घ्यायचे. संतती असेल तर पंचम कुठलं स्थान बलवान झालंय आणि कारक ग्रहाला किती गुण दिले ते पण बघायचं. जो प्रश्न असेल त्याचे भिन्नाष्टक वापरून त्या राशीचे गुण बघायचे. समजा रवी म्हणजे रोग प्रतिकार शक्ती, शरीर बांधा, त्याला 4 पेक्षा जर कमी गुण नको. त्याला चंद्राला कमी गुण असेल तर आईचं आजारपण दाखवता येईल. शुक्राला कमी गुण असेल तर पत्नी, नातेवाईक आजारपण दाखवेल. असं अशा पद्धतीने थोडस कमी गुणयुक्त असेल तर तिथे त्रास समजावा. आणि राशीबळ
जे आहे गुण त्याला जास्त महत्व आहे. तर जो प्रश्न असेल तो लग्नी मांडून, चंद्राचं भिन्नाष्टक वगैरे मांडून, शिक्षणासाठी असेल तर शिक्षणासाठी ते मांडून तशा पद्धतीने गुण बघावे. तर छान सांगितलं सर, शिकवलं पण छान आणि समजलंही छान सगळ्यांना. चंद्र तर 49चा आहे, तर 49च्या हो. याच्यामध्ये चंद्राला कोणी कोणी सपोर्ट केलेला आहे, तर चंद्राचे हम्म. 50 होणार नाहीत का 48 होणार नाहीत, 49च राहणार. शनीचे हो. 39 आहेत तर 38 होणार नाहीत का 40 होणार नाहीत. मंगळाचे 39 आहेत तर ते 35 होणार नाहीत का 40 होणार नाहीत. ते 39 मध्ये डिव्हिजन त्याचं आलेलं आहे आणि डिवायडेड. हो, ते फिक्स म्हणून आहे. हा, ते फिक्स आहे. त्याच्यामध्ये तो कुठल्या राशीमध्ये, मगाशी आपण जेव्हा रवीचं भिन्नाष्टक हे केलं त्यावेळेला शनीने 8 गुण दिले होते, तर ते 8 गुण 12 राशींचे मिळून होते. आडवा आणि उभा हे दोन उभा. परिचय तुम्हाला करणं गरजेचं आहे. आडव्याला 8 गुण आले होते, उभ्याला किती गुण आले? कदाचित 3 येऊ शकतात, कदाचित 4 येऊ शकतात. पण आडव्याला सर्व राशींचे गुण एकूण किती? तर 8. 12 राशींचे मिळून 8 गुण 8 आहेत आणि ग्रहांना 5 आहेत सर. येस, कळलं? आता जी आडवी रेष आहे, मगाच्या चार्ट मध्ये, सूर्याच्या चार्ट मध्ये 8 गुण शनीने दिले होते की नाही? हो, दिले ना. पण ते 12 राशींना धरून हो हो हो. त्याच्यामध्ये काही राशींना 0 आले असतील. जर समजा 8 गुण आल्यात, याचा अर्थ 8 राशींना एक एक गुण प्राप्त झालेला आहे. कळलं? म्हणजे त्याच्यामध्ये 4 राशी रिकाम्या आहेत, त्यांना गुण मिळाले नाहीत, म्हणून तिथे 8 गुण शेवटचे आलेले आहेत. आलं लक्षात? म्हणून 4 ठिकाणी हो 0 सर. असतील. हा, हो, आलं लक्षात. बरोबर आहे. 8 गुण बरं. दिले तिथे एक मार्क आला, तिथे 8 गुण. बरोबर. येस. आणि उभ्या असं आपण जर बघितलं तर 5 येऊ शकतात, 3 येऊ शकतात, 2 पण येऊ शकतात. हो. कळलं का? हा. बरं. तर इथे आता बोला. मीन राशीमध्ये आता ग्रह सगळे जात आहेत मीन राशीमध्ये. तर आपण हो. आता सर्वाष्टक वर्गाप्रमाणे बघू शकतो आपण की त्या ग्रहाने किती गुण दिले, त्याप्रमाणे आपले फलादेश मिळणार आपल्याला. मीन नक्की. राशीला आता जर कमी गुण असेल तर तसा आता फलादेश मी मिळेल. शनिवारी लावणार आहे. त्या एका मॅडमनी मला विनंती केली होती, तर त्याला अनुसरून मी कुंडली बनवलेली आहे. आता त्या ह्याच्यामध्ये पौर्णिमेची कुंडली आहे, चंद्रकेतूची युती आहे, राहू युक्त सगळे ग्रह आहेत आणि फक्त गुरु वेगळा आहे. तर त्यावेळेला गुरु जो आहे तो त्या ठिकाणी ऋषभेचा आहे आणि त्या ग्रहांसोबत गुरु नाही. पण त्या मीन राशीमध्ये सर्व एकत्रित ग्रह आहेत आणि कन्या राशीमध्ये चंद्रकेतू आहे, त्या दिवशी जी पौर्णिमा आहे. ते देतील किंवा आपल्या कुंडलीमध्ये ते ग्रह कुठे असतील त्याच्यावरती तुम्हाला फलादेश करणं आवश्यक आहे. मग आता तिथून तुम्हाला कन्या राशीमध्ये चंद्र केतूची युती आहे, मिथुन राशीमध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कोण आहे, तर मंगळ आहे आणि वृषभेला गुरु आहे, नाही का? आता कालांतराने आपण जेव्हा नाडीमध्ये शिकतो त्यावेळेला शनी आता मीनेत आलेला आहे. जेव्हा त्या ठिकाणी कर्केला गुरु जाईल तोपर्यंत शनी आणि गुरु हे जलतत्वामध्येच असतील. पुढे 27ला 26ला मिथुनेमध्ये असेल. कळलं का? आणि मिथुनेमध्ये असल्यानंतर शनीची 10वी दृष्टी, सॉरी, शनी आणि गुरु याचा केंद्रयोग असेल. हो बरोबर ना? सर. हो सर. मग तो पुढचा फलादेश तसा आहे. मग ठीक आहे. 2027 तर एकाच तत्वात जातात.
आणि सर मध्ये हे ते पुढच्या वर्षी पण आहे साधारण 1.5 महिना आहेत परत कर्केत जेव्हा गुरु जातोय अतिचारी गतीने त्यावेळेस. yes. बरं ठीक आहे. आता चव्हाण मॅडम तुमचा अभिप्राय सांगितला. आता कुबल मॅडम समारोप करा. होय करते. सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आधी असं वाटलं ते भिन्नाष्टक वर्ग तुम्ही तो चार्ट मांडल्यावर थोडं साईन हाऊस असं, पण ते ऍक्च्युअल बरोबर आहे. काही म्हणजे आहे तसंच आहे, काही फरक नाहीये. फक्त आपण बघताना काय बघायचं की ही व्हर्टिकल लाईन म्हणजे उभी लाईन जिथे ग्रह शनीपासनं ग्रह दिले तर ते म्हणजे 8 ना, म्हणजे त्याला 8नी भागून ते करायचं. आणि इकडे ह्या ज्या अशा आडव्या लाईन आहेत त्या 12 राशी पण दिल्या आहेत ना तिथे, मग ते तिथे आलेले त्याला 12नी म्हणजे टोटलला 12नी हे करायचे. तर आपण आज सूर्य, लग्न आणि चंद्र हे बघितले. म्हणजे सूर्याचे 48 असतात, लग्नाचे आणि चंद्राचे दोघांचे 49 आहेत. मग आपण असं व्यवस्थित बघितलं तर समजा असेंडंट भिन्नाष्टक घेतलं तर मग शनीनी म्हणजे मग कुठल्या हाऊसला आणि कुठल्या राशीला शनीने मार्क दिले, म्हणजे ज्या राशीला आणि हाऊसला दिले तर तिथे तो फलादेश देण्यासाठी म्हणजे सपोर्टिव्ह आहे. पण जिथे शून्य आहे कुठलाही ग्रह असो तर तो फलादेश देऊ शकत नाही, कारण त्याला तिथे मार्कच शून्य आले, त्या स्थानाला पण म्हणा किंवा त्या राशीला पण. असं बरोबर. थोडासा अभ्यास करा. आणि एवढं हे केलं की आता सर पुढचे जे भिन्नाष्टक घेत जातील ना तर ते आपल्याला समजायला सोपं जाईल. तसं खरंच ऍडव्हान्स काय सुपर सुपर ऍडव्हान्स क्लास अगदी झालाय. आणि आता सांगतो. बोला 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 बोला. बोला नाही बोला ना तुम्ही. आता असं आहे मॅडम हा, हा. की आपण पूर्वी सांगताना पहिलं अष्टकवर्ग सांगितलं की हो. मिनिमम 28 गुण आले पाहिजेत. जर त्या- 22 आले तर त्या राशीची किंमत कमी आहे. हो हो हे आपण बेसिक घेतलं होतं. घेतलं त्यानंतर कदाचित 28 पेक्षा 32, 34, 36 पण येऊ शकतात. शकतात. तेव्हा त्या राशीची व्हॅल्यू वाढते. हे आपण बेसिकला शिकवलेलं आहे. हो 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 बरं का? शिकवलं ना. पण मग पण आता भिन्नाष्टक- त्याच्यात पण हा. ह्या ग्रहांनी आपल्याला बघायला पाहिजे ना, ऍक्च्युअली इंडिव्हिज्युअल ग्रह म्हणजे शनीनी, गुरुनी, हो. मंगळानी कोणी. आता जसं इथे सनला कसे बाकीचे सगळे सपोर्टिव्ह झाले ना, फक्त कोण शुक्र आणि गुरु नाही झाला ना सपोर्टिव्ह याला कोणाला. Yes. आपण हे सन भिन्नाष्टक वर्ग बघितलं. म्हणजे तसंच हे थोडंसं अजून एकदा डिटेल सगळ्यांनी बघितलं की कळेल. पण लक्षात येईल. कळालं आधी सुरुवातीला थोडं व्हायला ये ना. लागलं तर ते साइन आणि हाऊस मध्ये हे पण छान समजले. तसं म्हणजे खूपच खरंच छान क्लास झालाय. अगदी सुपर सुपर ऍडव्हान्स. आपण ऍडव्हान्स अष्टक वर्ग नाव दिले अगदी बरोबर आहे, कारण आधीचे बऱ्याच लोकांना मुळात अष्टक वर्गच माहिती नाही. तरी सगळ्यांना परत परत सांगते, आपले जवळजवळ 12 लेक्चर्स आहेत युट्यूबवर, तर सगळ्यांनी ते बघून इकडे आलात तर अजून जास्त समजेल. तर सर मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला खूप कोटी कोटी धन्यवाद देतो. कोटी कोटी धन्यवाद. नमस्कार करतो. आणि महागड्या क्लासला फसू नका. डिवाइन स्कूल. धन्यवाद सर. थँक्यू छान सर. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू ऑल. सर थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. व्हेरी मच सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. शुभरात्री.